मला व्हॉट्सअप कॉल आला पे आपके आधार कार्ड मिसयूज की कंप्लेंट रजिस्टर की जाएगी। आणि मागे सगळं ईडी सीबीआय यांचं सगळं लोगोज लावलेले होते आणि आधार कार्ड आपके पास है, प्रूफ के तौर पे आप कैमरे में शो कराइए। तो माणूसही अगदी वर्दीत बसलेला होता आणि मी सगळी माहिती त्याला दिली आणि नंतर माझ्या खात्यावरचे पैसे गेले. कशाचाही विचार न करता लोकांनी लोन घेऊन, लोकांनी आपल्या परिचितांना नातलगांना सांगून याच्यामध्ये लाखो कोटी कोटी रुपये घातले. टोटल देशभरात ह्याचा व्हॉल्यूम किती आहे? जवळजवळ लाख कोटी. असं काय आहे की हे जे कुठले फ्रॉडस्टर्स आहेत अशा कुठल्या मनस्थितीचा फायदा घेतात आणि अजून पण लोक त्या गोष्टींना बळी पडतात? पारंपरिक घोटाळे कधी मरत नाहीत, ते फक्त नवा एक फॉर्म घेऊन आपल्या समोर येतात. टेक्नॉलॉजी हे एनेबलर झालेलं आहे. टेक्नॉलॉजी ही दुधारी तलवार आहे. पैसे रिकव्हर होण्याचं प्रमाण किती आहे? समजा 1000 कोटी आता फ्रॉड्सना गेलेले आहेत, त्यातले जेमतेम 10-15 कोटी परत मिळत असतील. असं काही घडलं तर इमिडिएट पहिल्या स्टेप्स काय घेतल्या पाहिजेत? मला फायनान्शियल 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन साठी काय करावं लागेल? बँक स्टेटमेंट्स रेग्युलरली चेक करा, म्हणजे दिवसातनं एकदा मिनिमम. आधार कार्डची मला झेरॉक्स काढायची होती. मी झेरॉक्स वाल्याकडे गेलो, तिथे व्हॉट्सअप नंबर होता, त्याच्यावरती व्हॉट्सअपवर त्याला कॉपी पाठवली जी मी डिलीट केली नाही. गुन्हे घडतायत 1200 कोटीच्या व्हॉल्यूमचे. 75 लाखाची ही पुण्याची लोकसंख्या आणि त्यांना हँडल करायला सायबर पोलीस स्टेशन मध्ये लोक आहेत 40 ते 50 फक्त. बँका स्वतः तुम्हाला 7-8% इंटरेस्ट रेट पर ॲनम वर देऊ शकत नाहीये. तिथे ही लोक कोण आलेली आहेत जे तुम्हाला 11% पर वीक देत आहेत. हॅलो लो 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 हाय हॅलो नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे द मुक्त मोक्ष म्हणजेच चॅटच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आणि सकाळी आपण उठलो की एक जो नेहमीचा आपली परमनंट गर्लफ्रेंड असल्यासारखा जो कॉल येतो तो म्हणजे असतो आजकाल फ्रॉडस्टर्सचा, की सर तुमचं अकाउंट थकलं आहे, सर तुम्हाला आत्ता क्रेडिट कार्ड ब्लॉक होणार आहे, की सर तुम्हाला आत्ता डिजिटल अरेस्ट होणार आहे, तुमचं पार्सल अडकलं आहे. असं रोज काहीतरी एक नवीन सुंदर ट्रिक्सप्रमाणे आपल्याला ते भुलीत टाकण्याचा प्रयत्न करत असतात, कॉल्स येत असतात. आणि आपल्याला लक्षात येते की आजूबाजूला म्हणजे आपण आता हसत खेळत बोलतोय, खरं तर हे खूप धडकी बनवणारं असतं. कोणाचं कधी कधी त्याच्यात पैसे जातात, कधी कधी कोणाचे त्याच्यात मानसिक हाल होतात, खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यातनं हानी होऊ शकते. आपल्या आजूबाजूचे लोक त्याच्यातनं खूप जास्त प्रमाणात आपल्याला दिसतंय की त्रस्त आहेत. पण काय घडतंय, हे कशामुळं होतंय, हे काय पद्धतीने टॅकल केलं जाऊ शकतं, ह्याच्यावरती काय सिस्टीम आहे, कशा पद्धतीने आपण अवॉइड करू शकतो का? आणि एस्पेशली आपले जेव्हा आईवडील जे थोडेसे 60च्या वरती असतील आणि त्यांना मे बी ह्याच्या गोष्टींचा अंदाज नसतो, तेव्हा त्यांना कसं यातनं प्रोटेक्ट करायचं, त्यांना काय सांगितलं पाहिजे? किंवा आपल्या आता टीनेजर्सकडे फोन असतो, त्यांना नसतं अंदाज की काय पद्धतीने हे आपल्याला हॅरॅस करू शकतात. ह्या सगळ्या गोष्टींवरती आज बोलायला आपल्यासोबत आहेत डॉक्टर अपूर्वा जोशी. तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार ओमकार आणि शार्दूल. मला अमुक तमुकच्या या शोमध्ये बोलायची आणि तुमच्याशी गप्पा मारायची संधी मिळते. सो खूप मजा येणार आहे आणि आय एम रिअली एक्साइटेड. थँक्यू सो मच. आणि त्या गेली 15 वर्ष झालं फॉरेन्सिक अकाउंटंट म्हणून काम करतायत. त्या बऱ्याचशा कंपनीजवरती इंडिपेंडंट डायरेक्टर म्हणून आहेत. त्याचबरोबर त्या रिस्क प्रो मॅनेजमेंट कन्सल्टिंग कंपनीच्या संचालिका देखील आहेत. आणि आज ते आपल्याला खरं तर पूर्ण ओव्हरऑल फ्रॉड्स कसे होतात, काय होतात ह्याच्यावरती थोडंसं समजावून सांगणार आहेत आणि आपल्याला जागं करणार आहेत. ह्या ओव्हरऑल सगळ्या फायनान्शियल फ्रॉड्समध्ये रोज येत आहे. आता लिटरली कितीही आपल्यासारखा माणूस अवेअर असला, माहिती असलं तरीही लोक ह्याला बळी पडतायत. तर ह्याचं काय ग्रामर असतं जे समजून घेणं गरजेचं आहे, की बाबा हे दिसल्यावरती आपण थांबलंच पाहिजे. म्हणजे कारण का हे जनरली लोक करताना कॉल कायम गडबडीत, तुम्ही सकाळी कामाला चाललाय किंवा दुपारी लंच टाईममध्ये गडबडीत आहात, ह्या टाईममध्येच कॉल करतात. कारण का तेव्हा तुम्ही पटकन डिसिजन घ्यायला वेळ नाही लावत, पटकन डिसिजन घेऊन टाकता, काहीतरी मेल करून टाकता, काहीतरी नंबर देऊन टाकता. हे ग्रामर काय असतं जे समजून घेतलं पाहिजे, की बाबा हा फ्रॉड असू शकतो. किमान हा जरी क्रायटेरिया लावला तर मला वाटतं आपलं 80% काम सोपं होऊन जाईल. करेक्ट. सो याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपण इथे समजून घ्यायला पाहिजे. मगाशी मी बोलता म्हणलेली होती, की पोलिसांचं काम. पहिली गोष्ट आपल्याला डिजिटल अरेस्ट आपण म्हणतोय, की बरीच लोकं तुमच्याकडे बोलतानाही सांगतील, की मला व्हॉट्सअप कॉल आला किंवा बोलता मी काय Zoom लिंक आणि त्याच्यावरनं कॉल आला आणि मागे सगळं ईडी, सीबीआय यांचं सगळं काय म्हणतात लोगोज लावलेले होते आणि तो माणूसही अगदी वर्दीत बसलेला होता असं-तसं आणि मी सगळी माहिती त्याला दिली आणि नंतर माझ्या खात्यावरचे पैसे गेले. पण सर्वप्रथम तुम्हाला पोलिसांचं काम समजून घ्यायला पाहिजे. कुठलाही पोलीस म्हणजे यूपी मधला पोलीस समजा त्याला माझ्या विरुद्ध काहीही बोलायचं असेल किंवा माझ्यापर्यंत पोहोचायचं असेल, तर मी राहतीये कुठे, माझ्या ज्युरिस्डिक्शनमध्ये कुठली पोलीस चौकी आहे, तो आधी ती कंप्लेंट तिथे रिडायरेक्ट करेल. मला त्या कंप्लेंटमधनं आयदर ती कंप्लेंट ऐकून मला त्या पोलीस चौकीतनं आधी फोन येईल किंवा पोलीस विल डायरेक्टली कम टू माय डोर स्टेप.
माझ्याकडनं काय आहे ते एक्सप्लेनेशन घेतील आणि जातील. कुठलाही पोलीस तुम्हाला अशा पद्धतीचा कॉल करू शकत नाही. ही कॅन नॉट डू दॅट. ही इज नॉट ऑथराइज्ड टू डू दॅट. सो पहिली गोष्ट पोलीस असे कॉल करत नाहीत, ही खूणगाठ बांधून घ्या. हे लोकल पोलीस झालं. लोकल पोलीसच कॉल करत नाही, तर ईडी, सीबीआय तुम्हाला कसे काय कॉल करतील? हो. माझी एक क्लायंट कंपनी होती. त्याच्या सीएफओचा एके दिवशी आम्हाला घाबरून फोन आला, की मला ईडीची नोटीस आलेली आहे आणि तुम्ही ती बघा. आणि आम्ही बघितली. त्यावेळेला सांगितलं, "ही फेक नोटीस आहे. तुम्हाला फेक अकाउंटवरनं आलेली आहे. ब्लॉक करा पहिल्यांदा." सो लोगो बदलून आणि किती सिमिलॅरिटी आपल्याला दाखवता येईल आणि इलेक्ट्रॉनिकली तरी ही लोकं तुम्हाला कॉन्टॅक्ट करणारच नाहीत. ही लोकं येतील डायरेक्टली तुमच्या प्रिमाइसेसमध्ये येतील, तुमच्याशी बोलतील आणि तुम्हाला कळेल, की ते प्रकरण हे किती लेजिटिमेट आहे आणि तुमच्याकडनं काय माहिती मागवून घेतलेली आहे. आणि तुम्ही स्वतःलाच विचारा ना, की तुम्ही असा कुठला गैरव्यवहार केलाय, ज्याच्यासाठी तुम्ही एक्सप्लेनेशन लोकांना देणं बांधील आहात. ते जर नाही केलेलं आहे, तर तुम्ही कुठलंही एक्सप्लेनेशन कुणालाच देणं बांधील नाही आहात. सो असा कॉल ज्यावेळेला येतो, त्यावेळेला घाबरून जाण्याच्या ऐवजी पटकन विचार करून हा कॉल कट करून ब्लॉक करणं, हे तरी आपल्या हातात आहे. हे करणं महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे टू गुड टू बी ट्रू जशा मी स्कीम्स बघितल्या, की आजकाल लोकांचा Instagram, Meta याचा प्रचंड वापर वाढतोय. म्हणजे असा एकही माणूस नसेल जो एका तासात हे सगळं चेक करत नाही. सो या ह्याच्यामध्ये मार्केटिंग कंपन्या किंवा ब्रँड ज्यावेळेला आपल्याला वेगवेगळे प्रॉडक्ट्स दाखवतात, त्यावेळेला खूप छान वाटते. 80% डिस्काउंट, 90% डिस्काउंट. तुम्ही ते क्लिक करताय आणि ते खूप अट्रॅक्टिव्ह वाटतंय. तुम्ही ते घेताय. पण तुम्ही ते बघताय का, की हा ब्रँड कुठला आहे? हा या ब्रँडची वेबसाईट आहे का? या ब्रँडचं कॉल सेंटर आहे का? कारण माझ्या माझ्या एक परिचित बाई आहेत. त्यांनी मला फोन केलेला होता, की Facebookवरनं एक ॲड त्यांनी बघितली आणि पर्स घेतली त्यांनी आणि जे आलं तो पाउच आला आणि तो इतका सबस्टँडर्ड क्वालिटीचा होता. त्या म्हणल्या, "मी याच्यावरती कुरिअरचं जे पॅकेट आलंय त्याच्यावरती बघायला गेले, तर तिथे ना कॉल सेंटरचा चे नंबर्स होते, ना त्यांचा पत्ता होता. फक्त ते आलेलं होतं माझ्याकडे एका शेडी आणि शॅबी पॅकेजिंगमध्ये. सो त्यांना कुठेही कॉल किंवा हे करून कंप्लेंट रेजच करता येत नव्हती. सो फ्रॉडस्टर तुमच्या अशा मनोवृत्तीचा फायदा घेतात आणि तुम्हाला काहीतरी तुमचे पैसे घेऊन काहीतरी फालतू पाठवणं किंवा कधी-कधी तर ऑर्डर्स येतही नाहीत. हो. सो टू गुड टू बी स्कीम्स ज्यावेळेला असतील त्यावेळेला त्याच्यात बाय करताना आधी विचार करा. दुसरी गोष्ट म्हणजे फिशिंग स्कॅम. ईमेल प्रत्येकजण आजकाल वापरतोय. तुम्ही नवा मोबाईल घेतला तर ईमेल तुम्ही त्यात इन्सर्ट केला की तुमचा फोन चालू होतो. त्या ईमेलमध्ये ज्यावेळेला अर्जन्सी दिसते, की एखादा ईमेल आता माझ्या अजून एका ओळखीच्यांबरोबर हा प्रकार झालेला होता, की ICICI.co.in समजा अशी साईट असेल, तर ICICIकडनं त्यांना इमिडिएटली मेल आलेला होता नवा फोन घेतल्यानंतर आणि त्याच्यामध्ये सेम सेन्स ऑफ अर्जन्सी होती, की तुमचं इथे पॅन, आधार अपडेट झालेलं नाहीये. आत्ताच्या आत्ता ते करा, नाहीतर तुमचं अकाउंट पुढच्या अर्ध्या तासात फ्रीज होईल. या बाई पॅनिक झाल्या. यांनी पटकन क्लिक केलं, त्याच्यावर क्रेडेन्शियल्स भरले, नंतर एक्झिट केलं आणि शी वॉज ॲट पीस, की आता झालंय आपलं काम झालंय, आता काही होणार नाही. त्यानंतर त्यांचा मोबाईलचाही ॲक्सेस गेला, ईमेलचा ॲक्सेस गेलेला होता. त्याच्यामुळे जे काही ICICIच्या ॲक्चुअल अकाउंटमधनं पैसे त्यांचे गेलेले होते, डेबिट अलर्टही आले नाहीत आणि कुठंच त्यांना काही पाहता आलं नाही. त्याच्यामुळे कंप्लेंट रेज करायला गेलं त्याला 1 आठवड्यानी म्हणजे त्या जवळ कंप्लेंट रेज करत होत्या. त्यामुळे पोलिसांसाठी पण हे चॅलेंजिंग होऊन गेलेलं होतं, की तुम्ही कुठल्या लिंकवरती क्लिक केलं. आता ती लिंक दिसतच नाहीये कारण ती ICIC.co.in होती. ICICI.co.in आई गं! नव्हतं. इट वॉज अ फिशिंग अटॅक. सो ह्या सगळ्या गोष्टीकडे थोडंसं स्लो डाउन करून, बघून मग तुमची इन्फॉर्मेशन द्यायचा प्रकार करा. बऱ्याचदा आपल्या घरातली मोठी माणसं काय करतात, की माझा पासवर्ड तुला सांगून ठेवतो किंवा ठेवते हो. आणि तू ते कर. सो हेही करण्याचा अव्हॉइड करा. कारण अशा पद्धतीने पासवर्ड शेअरिंग झालं, पासवर्ड तुम्ही WhatsApp थ्रू किंवा कुठल्या मेसेजेस थ्रू एकमेकांकडे ट्रान्सफर केले, तर यू नेव्हर नो कुठलं ॲप तुमचं मेसेजेस वाचतायत. त्याच्यामुळे तुम्हाला कळणारही नाही, की तुमचा कुठला डेटा बाहेर चाललेला आहे. सो दिस इज व्हेरी रिस्की, की पासवर्ड्स किंवा तुमचे CRN नंबर मेसेजेसनी शेअर करणं. सो हो. ह्या ज्या अनहेल्दी हॅबिट्स आहेत, या पहिल्यांदा ब्रेक करायचा प्रयत्न करा. दुसरी गोष्ट म्हणजे आता जो अजून एक प्रचंड कॉमन फ्रॉड होतोय, ते म्हणजे इन्फ्लुएन्सर्सचे फोटो वापरून आणि हां. आजचा सकाळचा फ्रॉड फक्त एवढंच, की मी आता रोज हे घरी बोलते म्हणून माझ्या आजीचा मला एक स्क्रीनशॉट आलेला होता, की तिने Facebookवरती एक ॲड बघितलेली होती, की नारायण मूर्तींचा फोटो वापरून एका पोर्टलवरनं ॲड येत होती, की फेब्रुवारी महिन्यामध्ये भारतीय माणसाने मला 21,000 द्या, मी त्याचे तुम्हाला 15 लाख रुपये देईन. काय होती ही ॲड? मी तिला लगेच सांगितलं, "ही ॲड बघूही नको. नॉट वर्थ युअर टाईम. तू फक्त पुढे स्क्रोल कर. हे दिस इज म्हणजे फ्रॉड."
बघूही नकोस. सो आणि लोकं काय करतात, इन्फ्लुएन्सरचा फोटो हो. दाखवून एखादी शेडी वेबसाईट तिथं काय दिलेलं असतं, हा फोन नंबर आहे, तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप जॉइन करा. या. आणि आम्ही तुम्हाला स्टॉक टिप्स देऊ. सो लोकांना असं वाटतं, आपलं तर स्टॉकमधलं नॉलेज नगण्य आहे. सो आता चांगल्या कुठल्यातरी इन्फ्लुएन्सरचा फोटो दिसतोय. ती किंवा तो माणूस आपल्याला टिप्स देणार असेल, तर आपला आता पोर्टफोलिओचा साईज केवढा वाढेल. सो लोकं पटकन ते गिव्ह अप करतात. शेडी ग्रुप्सना अटॅच होतात आणि कधी तुमचे पैसे जातील. म्हणजे अजून एक दुर्दैवी गोष्ट कशी घडलेली होती, की आता चा एक आता आय-पी-ओ आलेला होता. बजाजच्या फायनान्स कंपनीचा एक आय-पी-ओ आलेला होता. त्याच्या दरम्यान बजाजचा मी सी-ई-ओ आहे असं पोस्ट करून एका माणसाने टेलिग्राम ग्रुप काढला आणि त्याने सांगितलं, की माझे शेअर्स, बजाजचे शेअर्स मी तुम्हाला ॲज अ ग्रुप मेंबर हे कमी किमतीत देईन आणि तुमचा पोर्टफोलिओ मॅनेज करेन. मला सांगा, हे बजाजच्या सी-ई-ओला करायची ही गरज आहे का म्हणण्यापेक्षा तो हे करेल का? तर त्याच्याकडे वेळ असेल का एवढा करायला? एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. पण हे तुम्हाला हे कळू शकतंय फक्त लोकं ह्या सगळ्याच्या म्हणजे काय म्हणतात, ह्या सगळ्यात बाईन करतायत आणि लोकांनी माझ्या ओळखीच्या एका डॉक्टरांनी हे केलेलं होतं. कारण तिथं त्या माणसाकडनं एक ॲग्रीमेंट लिहून घेतलेलं होतं, की तुमच्या पोर्टफोलिओची व्हॅल्यू जी दिसेल, ती आम्ही वाढवून दिल्याबद्दल आम्हाला 20% सर्व्हिस चार्ज तो आमच्या खात्यामध्ये जमा झाला, की आम्ही तुम्हाला पुढचे पैसे देऊ आणि ते पैसे परत कधीच येणार नव्हते. ते मला विचारत होते, की माझ्या पोर्टफोलिओची व्हॅल्यू आता 1,00,00,000 दिसतीये यांच्या ॲपवरती. ते 1,00,00,000 कुठले होते? ₹20,00,000 यांनी आधीच डिपॉझिट केले होते. या लोकांनी दाखवलं आम्ही ती व्हॅल्यू वाढवत 1,00,00,000 केलेली आहे आणि आता उरलेला आमचा प्रॉफिट शेअर म्हणून पुढचे 20-25 लाख रुपये द्या, मग तुम्हाला तुमची उरलेली रक्कम परत देऊ. हे किती शेडी आहे आणि किती अनबिलिव्हेबल आहे. पण लोकं हे करतात. फक्त ते माझ्याकडे आलेले होते, की मी हे करायला पाहिजे का? म्हटलं तुम्ही प्लीज त्या ग्रुपमधनं बाहेर पडा आणि तो ब्लॉक करा. कारण तुम्हाला तुमचे पैसे परत येणार नाहीयेत. या लोकांचं तुम्ही ऑफिस बघितलेलं नाहीये. ऑफिस न बघता तुम्ही 20-25 लाख गुंतवले कसे? पण ते काय होतं, ती सगळी नंतरची पश्चातबुद्धी ज्याला म्हणतो असं आहे ते. तर लोकं याला बळी पडतात. उच्च शिक्षित लोकही याला बळी पडतात. त्याच्यामुळे टू गुड टू बी ट्रू जिथे दिसेल तिथे तुम्ही आणि माझा नेहमीचा सल्ला असा आहे, की तुमचं ऑडिट करणारे, तुमचं टॅक्स रिटर्न भरणारे सी-ए तुमच्या ओळखीचे आहेत, त्यांचा घ्या ना सल्ला. जिथे तुम्हाला वाटते, की माझ्याकडे एक्सेस पैसे आहेत, मी माझ्या अजून नातलगांचेही पैसे आणून याच्यात टाकू शकतोय, तर मी हे करू का? ह्या एखाद्या साउंड फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला घ्या ना. ॲब्सोल्यूट म्हणजे लिटरली आम्ही एक आमच्या ग्रुपमध्ये एक सवय लावली असं काही आलं तर कुठली गोष्ट पहिला तू ग्रुपवर टाकायची एकमेकाला विचारायचं कारण का द मोमेंट यू आस्क समबडी 2 माणसांची ओपिनियन आलं की कळून जातं दुसऱ्या माणसाला दिसतं की हे फ्रॉड आहे अगदी, अगदी, अगदी. लिटरली किंवा मी आई-वडिलांना तर सांगितलं वडिलांचं अकाउंट माझ्याकडे पण मी जीमेलवरती ठेवलं कारण म्हटलं तुम्ही कुठल्याही लिंकवरती क्लिक करायचे नाही कुठल्याही मेसेजला रिप्लाय नाही करायचा जर काही आलं अर्जन्सीवाला मला फॉरवर्ड करा मी सांगतो हे ओके आहे का तरच कारण का तुम्हाला नाही लक्षात येणार आहे म्हणजे आता हे एक्सपेक्ट करणं चुकीचं आहे की त्यांना 63व्या-64व्या वर्षी लक्षात येईल की ही लिंक फिशिंगची आहे ही ICICIची आहे का ICICI आहे हे कळणार त्यांना नाहीच आहे सो त्यांना म्हटलं मला फॉरवर्ड करा मी क्लिक करतो बघतो आणि मी इथे इनकॉग्निटोमध्ये ओपन करतो सो दॅट लक्षात यावं अजून एक तू मेसेजेस म्हणलास हा. त्याच्यावरनं अजून एक कॉमन प्रकार म्हणजे तुम्ही पुण्यावरनं मुंबईला कारने चाललेला आहात, मुंबईला पोहोचत आहात आणि अचानक तुम्हाला एक रँडम मेसेज येतो, की तुम्ही स्पीड लिमिट अमुक-अमुक ठिकाणी क्रॉस केलेली आहे, त्याचं चलन. हो याच्या पायी पण लोकांनी पैसे घालवलेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे हक्काचे पैसे मिळवताना तुम्हाला कुणालाही ओ-टी-पीही द्यावा लागत नाही आणि कुणालाही मी तुझे ₹20,000 देतोय, तू मला आधी ₹10 ट्रान्सफर कर आणि हे हे कधीही करावं लागत नाही. लोकांनी ज्यावेळेला हे सगळं केलेलं आहे, त्यावेळेला लोकं फसलेली आहेत. त्याच्यामुळे तुमचे हक्काचे पैसे जर बँक अकाउंटमध्ये येणार असतील, तर त्याच्यासाठी तुम्हाला कुठलीही इन्फॉर्मेशन कधीही द्यावी लागत नाही. हे नेहमी लक्षात ठेवा. पण मला सगळ्यात जास्त भीती वाटते, की मी या कुठल्या फ्रॉडमध्ये अडकणार नाही ना किंवा मला काहीतरी उद्या फोन येईल, त्यांना मी काहीतरी एखादी डिटेल देऊन बसेन किंवा माझी आई एखादा फोन उचलेल आणि आपल्याला आयांची ती म्हणजे कुठल्याही घरातल्या माणसांची सीनियर्सची थोडी भीतीच असते, की कारण इतक्या सहज त्यांच्याकडे गोष्टी अवेलेबल असतात, जे देण्याची त्यांच्याकडनं जास्त चूक होऊ शकते. तर इंडिव्हिज्युअल्सच्या बाबतीत असे कोणकोणते फ्रॉड्स घडतात? सो इंडिव्हिज्युअल्सच्या बाबतीत बेसिकली काय होतं, की ही लोकं फ्रॉडस्टर लोकं ज्यावेळेला तुमचा एक डेटा वेगळ्या पद्धतीने गोळा करतात. डार्क वेब हे असं उदाहरण आहे, की जिथे तुमचा डेटा, पर्सनल डेटा तुमच्या कुटुंबाचा असेल, तुमच्या इन्शुरन्स पॉलिसीचा असेल, तुमच्या बँकेचा डेटा असेल, हा विकला जातो. त्याचा व्यवहार बऱ्याचदा डार्क वेबसाईट्सवरती होतो.
फ्रॉड करायची टूल्स आणि त्याची देवाण-घेवाणही डार्क वेबसाईट्सवरती होते. ज्यावेळेला आपला डेटा हा एखाद्या अशा फ्रॉडस्टर किंवा क्रिमिनलच्या हातात जातो, आपल्याबद्दल माहिती त्याच्या हातात येते, आपले फोन नंबर्स त्याला कळतात. त्यावेळेला बऱ्याचदा आपल्या कुठल्या मनोवृत्तीचा फायदा घेतला जातो ते म्हणजे फिअर, भीती, की ज्यावेळेला तुम्ही खूप घाईत आहात, तुम्ही ऑफिसला जायच्या घाईमध्ये आहात किंवा तुमची आई तिच्या कामाला जायच्या घाईमध्ये आहे आणि तिला घाईघाईने सकाळी 9:00-9:30ला फोन येतो, की तुमच्या अकाउंटचे डिटेल्स असे-असे लीक झालेले आहेत किंवा तुम्ही अमुक-अमुक नॉन कम्प्लायन्स केलेला आहे. तुम्ही बँकेचा हा फॉर्मच भरायचा राहिलेला आहे आणि एका तासात किंवा अर्ध्या तासात तुम्ही ही डिटेल दिली नाही फोनवरती, तर तुमचं बँक अकाउंट किंवा तुमचं डेबिट कार्ड हे बंद होईल. त्यावेळेला पहिल्यांदा बाहेर जाताना पहिला इन्स्टिंक्ट काय असतो, की "अरे बापरे! आता मला बँक फॉर्मॅलिटीज करायला वेळ नाही. माझं जर डेबिट कार्ड बंद झालं, तर मला Google Pay किंवा माझं बँक अकाउंट फ्रीज झालं, तर मला Google Payही करता येणार नाही. काय करायचं?" त्याच्यामुळे तुम्ही घाईघाईने पुढची व्यक्ती कोण बोलतीये आहे, ती खरंच आपली म्हणजे ब्रांच मॅनेजरने असा काही कॉल केलेला आहे, आपल्या रिलेशनशिप मॅनेजरने असा काही कॉल केलेला आहे, याची शहानिशा करता आपण पटकन त्याला ते देऊन जातो. किंवा कधी-कधी ते एक सेन्स ऑफ अर्जन्सी असते, ज्याचा फायदा फ्रॉडस्टर्स घेतात, की डू इट नाऊ ऑर यू विल लूज धिस अमाउंट हो. किंवा डू इट नाऊ जिथे तुम्हाला दिसतं, तिथे तुम्हाला तो पहिला रेड फ्लॅग दिसायला पाहिजे, की तुमच्या बँकेमध्ये किंवा तुमची कुठली कार्ड्स कॉम्प्रोमाईज झाली असेल, तर तुम्हाला बँकेचा डायरेक्ट फोन येईल. पण क्रेडिट कार्ड कॉम्प्रोमाईज जर झालं असेल, तर तुम्हाला तुमच्या ब्रांच मॅनेजरचा कधीच फोन येणार नाही. ही एक खूणगाठ तुम्ही नक्की लक्षात ठेवावी. पण बऱ्याचदा आपली सेन्स ऑफ अर्जन्सी असते, आपली भीती असते, आपण पॅनिक होतो. या सगळ्या फॅक्टर्सचा हे फ्रॉडस्टर फायदा घेतात. ते तुम्हाला फोन करतात आणि त्यावेळेला तुम्ही इतक्या वल्नरेबल स्टेटमध्ये असा, की त्यावेळेला कोण माणूस पुढचा बोलतोय, त्याच्याकडे तुमची कशी पहिली डेबिट कार्डची शेवटची डिजिट्स कशी गेली असेल, याचा कुठलाही विचार न करता आपण माहिती सहजरित्या देऊन जातो आणि तिथे फसतो. हं, हं. सो हे एक होतं. आता अजून एक इंडिव्हिज्युअल्सच्या बाबतीत जो एक अकराळ-विक्राळ फ्रॉड आम्हाला दिसतोय, तो म्हणजे पॉन्झी स्कीम्स किंवा पिरामिड स्कीम. हो. याचं आता हो. लेटेस्ट उदाहरण घ्यायचं झालं तर टोरेस. तो हां. टोरेसमध्ये काय झालं, म्हणजे दुर्दैवाची, शरमेची आणि राग येईल अशी गोष्ट आहे, की 2 युक्रेनियन सिटिझन किंवा 2 युक्रेनियन नॅशनल भारतात येतात काय, 10 महिन्यात हा फ्रॉड करतात काय आणि 1100 कोटीच्या आसपास जवळ-जवळ आता प्रिलिमिनरी क्वांटिफिकेशन जे झालेलं आहे, ते 1.25 लाख इन्व्हेस्टर्सना फसवलं गेलेलं आहे आणि 1100 कोटीच्या वर अमाउंट ही भारताच्या बाहेर गेलेली आहे. सो हे कसं झालं? ही मोडस ऑपरेंडी जर तुम्ही बघायचं ठरवलं, तर फेब्रुवारी 2024 मध्ये ह्या लोकांनी म्हणजे हे जे मास्टरमाइंड होते, त्यांनी 3 भारतीय नॅशनलना उच्च पदाधिकारी केलं त्या टोरेस आय थिंक हर्न प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी होती. त्याचं त्यांनी काय बाबा त्यांना एक्झिक्युटिव्ह पद देऊ केलं. ह्या लोकांनी 6 वेगवेगळ्या शोरूम्स मुंबई आणि मुंबईच्या सबअर्ब्समध्ये ओपन केल्या. हो. त्याच्यामध्ये प्रायमरीली सोन्या-चांदी आणि हिऱ्यांमध्ये डील करणारी ही कंपनी म्हणजे यांनी अशी स्कीम रोल आउट केली, की तुम्ही सोन्यामध्ये गुंतवा, तुम्हाला दर आठवड्याला 2% व्याज परत मिळेल. चांदीमध्ये गुंतवा, 3% दर आठवड्याला बापरे! परत मिळेल आणि सावकारी व्याजासारखं सावकारी व्याज देत होते उलटं. ॲब्सोल्युटली. आणि अजून एक आय थिंक प्रिशियस स्टोन होता. त्याच्यामध्ये गुंतवा 4% परत येतील. नॉट ओन्ली दॅट तुम्ही एखादा दुसरा कस्टमर 2, 3, 4% प्रमाण त्यांनी थोडंसं कॉन्फिडन्स गेन करायचा आहे म्हणून वाढवत 11% पर वीक केलं जवळ-जवळ. 11% पर 11% वीक. पर वीक ओके. त्यानंतर ह्या लोकांनी अजून एक स्कीम रोल आउट केली. कारण लोकं ज्या पद्धतीने गुंतवत चालली होती यांच्यामध्ये, तर यांनी स्कीम रोल आउट अशी केली, की तुम्ही दुसऱ्या गुंतवणूकदाराला आणा आणि आम्ही तुम्हाला 20% 11 वरनं 20% पर वीक परत तुम्हाला देऊ. त्यामुळे लोकं याला भुलली. लोकं क्विक मनीला भुलली. लोकांनी हे बघितलं नाही, की हे कंपनी ही चालवतीये कोण? यांचे रेकॉर्ड्स किंवा यांची हिस्ट्री काय आहे? अचानक ही तयार झालेली कंपनी, अचानक आलेली शोरूम्स काय आहे काय? कोण आहे याच्यामागे? या कशाचाही विचार न करता लोकांनी लोन घेऊन, लोकांनी आपल्या परिचितांना, नातलगांना सांगून याच्यामध्ये लाखो-लाखो, कोटी-कोटी रुपये घातले आणि डिसेंबर एंडला या कंपनीने अजून एक म्हणजे सगळं फिल्मी स्टाईल झालेलं आहे. आता मी मोडस ऑपरेंडी
बघताना मला असं झालं फिल्मी स्टाईल म्हणजे कसं, की या लोकांना माहिती होतं, की आपल्याला 1 जानेवारी 2025 ला ही सगळी शटर्स बंद करायचे आहेत आणि आपल्याला इथून पळून जायचंय. त्यामुळे डिसेंबर एंडला त्यांनी एक बनाव तयार केला. त्यांनी सांगितलं आमच्याच एम्प्लॉईजनी आमच्या सानपाड्याच्या आणि आय थिंक दादरच्या शाखेवरती काहीतरी दरोडा घातलेला आहे. ते त्यांनी त्यांच्या सीसीटीव्हीमध्ये कॅप्चर केलं आणि असे मेसेजेस त्यांनी गुंतवणूकदारांना दुसऱ्या दिवशी पाठवले. तुमचे पैसे तरीही सेफ आहे, पण तुम्हाला हा Google फॉर्म पाठवतोय, तुमचं सगळं डिटेल्स द्या. हे करण्यात अजून 2-3 दिवस बाय केले आणि तोपर्यंत हे 2 युक्रेनियन नॅशनल्स बाहेर पळून गेलेले होते आणि लोकांनी या उच्च पदाधिकाऱ्यांना या कंपनीच्या तिघांना अटक केलेलं आहे. सो खरं सांगायचं तर याच्यातनं म्हणजे लोकांनी म्हणजे आम्ही वेगवेगळ्या पॉडकास्टमध्ये हे बोलतो, की कधीही क्विक मनीच्या मागे लागू नका. जिथे नियामक स्वतः किंवा बँका स्वतः तुम्हाला 7-8% इंटरेस्ट रेट पर ॲनम वर देऊ शकत नाहीये. तिथे ही लोकं कोण आलेली आहेत, जे तुम्हाला 2% पर वीक, 11% पर वीक देतायत. हो. याच्यात कुठेतरी तुम्हाला एक्साइटमेंट वाटण्याच्या आधी तुम्हाला रेड फ्लॅग ह्याच्यातले कळले पाहिजेत, की धिस इज टू गुड टू बी ट्रू. सो इंडिव्हिज्युअल्स एंड बिझनेसेसच्या बाबतीत काय होतं, टू गुड टू बी ट्रू स्कीम्समध्ये ही लोकं पटकन पैसे घालवतात. हं. आम्ही सर्वात कॉमन प्रकार आत्ता बघतोय. सो जवळ-जवळ या टोरेस फ्रॉडचं क्वांटिफिकेशनच 1150 कोटीच्या वर गेलेलं आहे आणि आता वेट एंड वॉच आहे, की आता ती सगळी स्टोरी कशी अनफोल्ड होतीये आणि ही लोकं युक्रेनला पळून गेल्यामुळे मग आता पोलिसांच्या हातामध्ये खूप कमी गोष्टी आहेत करण्याजोग्या आणि आता लोकांना पैसे परत कसे मिळतील याच्याकडे आता सगळ्यांचं लक्ष असेल. सो अशा प्रकारचे फ्रॉड्स प्रचंड प्रमाणामध्ये आता नियामक म्हणजे TRAI असेल किंवा IRDA असेल किंवा RBI असेल, SEBI असेल, प्रत्येकजण पर्सनल कपॅसिटीमध्ये लोकांना मेल करतंय. लोकांना मेसेजेस पाठवतायत, की तुम्ही खोट्या कुठेही OTP देऊ नका. तुम्ही तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन डायव्हल्ज करू नका किंवा तुम्हाला अशी बँकांमधनं कधी-कधी अमुक-अमुक प्रकारच्या विचारणा होत नाही. तुम्ही ह्या गोष्टी करू नका. पण तरीही लोकं त्यातनं शिकत नाहीयेत आणि पैसा तर लोकांचा जातोय. सो हे खूप कॉमन होतंय. सगळ्यात महत्त्वाचं आत्ताच्या ह्याच्यातनं कुठलाही गव्हर्नमेंट कुठलंही हे 10-12% वरती स्पेसिफिक म्हणजे अगदी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी ही 10-11% वर एफडीला रेट देत नाही तो वर्षाला बरोबर. आणि तरी लोकांना हे पण आता त्याच्यामध्ये मी एक हां. सांगते, की ह्या लोकांनी फेब्रुवारी, मार्चमध्ये ज्यावेळेला यांची शोरूम्स उघडत होती, त्यावेळेला ठिकठिकाणी मुंबईमध्ये वेगवेगळ्या हे घेतल्या, काय बरं कॉन्फरन्सेस घेतल्या आणि कॉन्फरन्सेसमध्ये लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांना सांगितलं, की आम्ही गोल्ड खूप मोठ्या प्रमाणात पर्चेस करतो, त्यामुळे आम्हाला 300% प्रॉफिट होतो आणि या 300% काही प्रॉफिट आम्ही तुमच्याकडे पास ऑन करतोय. म्हणून लोकं बोलली आणि या पिरॅमिड आणि पॉन्झी स्कीमचं सर्वात मोठं फीचर काय असतं, की ते तुमचा ट्रस्ट पहिल्यांदा, कॉन्फिडन्स पहिल्यांदा गेन करतं. कसं? पहिल्यांदा 1, 2, 3 महिने कदाचित ते तुम्हाला रिटर्न देतीलही. पण मग 4थ्या महिन्यामध्ये, 5व्या महिन्यामध्ये हात वर करायला सुरुवात करतील आणि तिथे सगळा गोंधळ व्हायला चालू होतं. पण हे फ्रॉड्स ना म्हणजे ते पॉन्झी स्कीम्स असतील किंवा या पद्धतीच्या फ्रॉड्स असं नाहीये की आपल्याला हे नवीन आहेत. म्हणजे आपल्याला काय PACLच्या गोष्टी माहिती गाद्या विकल्यात लोकांनी लोकांनी जॅपनीज गाद्या. काय-काय म्हणजे काहीही पद्धतीचे फ्रॉड्स ऐकून माहिती आहेत. पण मग तरीही म्हणजे असं अजिबातच नसेल कुणी ज्यांना या पद्धतीचे कुठलेच फ्रॉड्स माहीत नाहीत. आपल्याला नेटवर्क मार्केटिंगपासनच्या गोष्टींपासून ते मोठ्या बँकांच्या नावाखालून केलेल्या फ्रॉड्सपर्यंत ऐकून तरी माहिती आहे. असं काय आहे, की हे जे कुठले फ्रॉडस्टर्स आहेत, अशा कुठल्या मनस्थितीचा फायदा घेतात आणि अजून पण त्या लोकं त्या गोष्टींना बळी पडतात? सो एक आहे मगाशी मी म्हटलं तसं, की क्विक मनी पैशाची काय म्हणतो ग्रीड म्हणजे मला लवकर पैसा कमवायचा आहे. मला एक झटपट नॉर्मल श्रीमंती. झटपट श्रीमंती. मला नॉर्मल नोकरी करून, मला व्यवस्थित प्रमोशन्स घेऊन मला श्रीमंत नाही व्हायचं. तेही मला करायचंय, पण मला बाहेरूनही कुठलातरी एक सोर्स क्रिएट झाला पाहिजे, ज्याच्यातनं मला पैसा पटकन गोळा करता आला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे व्हल्नरॅबिलिटी जेव्हा एखादी व्यक्ती अनएम्प्लॉईड होते आणि घराचं कर्ज आहे, वाहन कर्ज आहे किंवा मेडिकेशन घरामध्ये चालू आहे आणि त्याच्यासाठी पैसा जोडायचा आहे. त्यावेळेला अशा मनस्थितीचा फायदा आता मी फ्रॉडचा अजून एक प्रकार जो मी जनरली माझ्या कॉलम्समध्येही लिहिते आणि जो सर्वात डेंजरस आहे तो म्हणजे मनी म्युल्स. म्युल्स म्हणजे मराठीत सांगायचं झालं तर खेचरं
सामान वाहून नेणारी खेचरं, तशी मनी म्यूल्स म्हणजे पैसे वाहून नेणारी खेचरं. पण हा इतका भयानक प्रकार आहे, की माझ्याकडे बऱ्याचदा या कंप्लेंट्स येतात. बऱ्याचदा आम्ही बँकांशी बोलत असताना हे दिसतं, की एखादी अनएम्प्लॉईड व्यक्ती असते, की जिला एखादी क्रिमिनल व्यक्ती अप्रोच होते. इव्हन मित्रही अप्रोच होतो. तो सांगतो, "अरे, माझं बँक अकाउंट जरा फ्रीज झालेलं आहे किंवा मी आत्ताच परदेशातनं आलोय आणि काहीतरी झालं, मी माझं पासवर्ड चुकलो, माझं बँक अकाउंट फ्रीज झालेलं आहे आणि मला काही ना 1-2 ट्रान्सफर पटकन करायच्यात. काही पैसे येणार आहेत. मी तुझ्या अकाउंटचे डिटेल्स देतो आणि मी तुझ्या इथून फक्त ट्रान्सफर करतो आणि डोंट वरी, तू मला तुझं अकाउंट वापरायला देतोयस, म्हणून मी तुला 25,000 50,000 मी तुला थोडीशी फी पण देतो किंवा मला 100 कोटी येणार आहेत, त्यातला 1% हे सगळं ऐकल्यावरती त्या अनएम्प्लॉईड माणसाला किंवा अशा माणसाला, की ज्याच्यावरती कर्जाचा बोजा आहे, त्या माणसाला लगेच असं वाटतं, की आत्ता आपला प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह होईल या पैशानी. हम्म. सो आपलाच तर मित्र आहे, देऊन टाकूयात ना बँक अकाउंट वापरायला. काय काय फरक पडणार आहे? आणि त्याच्या नकळत त्याचा तिथला ईमेल चेंज केला जातो कम्युनिकेशनचा. त्याचा मोबाईल नंबर चेंज केला जातो. बऱ्याचदा मग असं होतं, की स्वतःलाच दुसऱ्या दिवशी लॉग इन करता येत नाहीये म्हटल्यानंतर तो माणूस जागा होतो, की काय झालं मला लॉग इन का करता येत नाहीये? तरीही तो त्या माणसाला विचारणा करतो, की मला लॉग इन का करता येत नाही? थांब ना, मीच ते ट्रान्झॅक्शन करतोय, आम्ही करतोय. हे सगळं झाल्यानंतर मी तुला तुझ्या अकाउंटचा ॲक्सेस देतो आणि तो ॲक्सेस कधीच येत नाही. अचानक एके दिवशी पोलीस तुमच्यासमोर उभे राहतात. तुम्हाला सांगतात, की तुमच्या अकाउंटमधनं मनी लॉन्ड्रिंग झालेले आहे. तुम्ही म्हणता, की "अरे, हे तर मला माहितीच नाही. मी असं करणंच शक्य नाही." पण तुमचं अकाउंट या प्रोसेसमध्ये यूज केलं गेलेलं आहे. भारताबाहेर फंड्स गेलेले आहेत. क्रिमिनल रिंग्सना फंड गेलेले आहेत आणि तिथे मग मी माझ्या मित्राला वापरायला दिलेलं होतं. आता मित्रही शोधता येत नाहीये. तो फोनही उचलत नाहीये. कसा उचलणार आहे तो फोन? सो अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी असतात, की ज्याच्यामध्ये तुमच्या नकळतपणे तुम्ही मनी म्यूल तुम्ही पार्टी टू द क्राईम होता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पुढे काहीही करता येत नाही. तुम्हाला शिक्षा होऊ शकते, तुम्हाला इम्प्रिझनमेंट होऊ शकते आणि हे असे बरेच प्रकार सध्या घडतायत. म्हणजे हा झाला एक मनी म्यूल प्रकार. दुसरा अजून एक कॉर्पोरेट प्रकार तुला सांगते. LinkedIn ही सोशल वेबसाईट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्याचा वापर जनरली कंपन्या आणि लोकांकडनं हा प्रोफेशनल यूजसाठी केला जातो. सो मध्ये माझ्या एका परिचित व्यक्तीच्या बाबतीत प्रकार असा घडला, की तिच्याकडे एक कंपनी जी म्हणजे चायनीज नॅशनल दिसेल एक मुलगी आणि तिची कंपनी असे अप्रोच झाले. त्यांनी सांगितलं, तुमचे 10,000च्या वर फॉलोवर गेलेले आहेत. सो यू आर मायक्रो इन्फ्लुएन्सर आणि म्हणजे आधी पहिल्यांदा तर हरभऱ्याच्या झाडावर चढवलं स्पष्ट भाषेत आणि नंतर त्यांना सांगितलं, की आम्हाला तुमच्या अकाउंटवरनं आमची काही चांगली प्रॉडक्ट्स, चांगली इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट्स ही आम्हाला मार्केट करायची किंवा क्रिप्टोकरन्सी रिलेटेड आमचं हे प्रॉडक्ट आहे आणि ते स्टार्टअप फेजमध्ये आहे. ते आम्हाला मार्केट करायचं आहे. तुमचे बँक अकाउंट क्रेडेन्शियल्स द्या, आम्ही लगेच ट्रान्सफर करतो. तर या व्यक्तीला पहिलं जे काही इन्स्टॉलमेंट होतं 50,000चं ते पहिल्यांदा आलेलंही होतं. क्रेडेन्शियल्स दिली गेली आणि अगेन म्हणजे सेम मोडस ऑपरेंडी, की पटकन ईमेल चेंज झाला कम्युनिकेशनचा आणि बाकीच्या गोष्टी चेंज झाल्या आणि नंतर हळू-हळू व्हायला काय लागलं, की या व्यक्तीच्या अकाउंटवरनं आता तिच्याच नावाने वेगवेगळी फायनान्शियल प्रॉडक्ट्स आणि गडबड वाटणारी क्रिप्टो प्रॉडक्ट्स त्याची माहिती दररोज LinkedInवर यायला लागली. तिलाही तो काही कन्सर्न वाटला नाही कारण सांगून हे करत होते. तिला असं त्याच्यामध्ये रिस्क काही वाटली नाही. अच्छा, तिने तिच्या अकाउंटचा ॲक्सेस दिला. अख्खा ॲक्सेस दिलेला होता LinkedInचा. LinkedInचा. आणि इकडे तिच्या मग मित्रांचे फोन यायला लागले, की "अगं तुझ्या अकाउंटमधनं हे केलेलं होतं. आम्हाला या क्रिप्टो करन्सीची माहिती मिळालेली होती. सो आम्ही पैसे ट्रान्सफर केलेत." सो हिला काही लक्षात येईना, की आपण एक्झॅक्टली कोणाला ईमेल केलेत, इनमेल केलेले आहेत हे सांगायला. सो तिच्या परिचितात तिच्या सर्कलमधल्या लोकांना, परिचितांना हे प्रमोशनचे ईमेल्स, इनमेल्स गेले. त्या लोकांकडनं पैसे रेज केले गेले. नंतर ही लोकं गायब. कारण मॅन्डरिन भाषेत सगळं लिहिलेलं होतं. ट्रेस कुणाला करता येतंय? जगाच्या कुठल्या कोपऱ्यात बसून या लोकांनी हिचा ॲक्सेस घेतलेला होता माहिती नाही. तिथे ईमेल चेंज झालेलं होतं. त्यामुळे LinkedIn वॉज अल्सो हेल्पलेस. त्यांनी सांगितलं, की आम्हाला ईमेल हेच माहिती आहे, त्याच्यावरच व्हेरिफिकेशन कोड जातो. यू हॅव टू प्रोड्यूस दॅट कोड. त्याचा ॲक्सेस हिच्याकडे नाही. सो त्यानंतर आणि मग एके दिवशी पोलीस आले समोर, की कारण खूप लोकांनी कंप्लेंट केली, की आम्हाला अशा प्रकारचे प्रॉडक्ट्स हिने विकलेले आहेत आणि आम्ही पैसे भरलेले आहेत आणि आता आम्हाला काहीच करता येत नाही. आम्हाला आमचं अकाउंटच दिसत नाही, इन्व्हेस्टमेंट अकाउंट कुठे. सो आला सगळा आळ हा या व्यक्तीवरती. त्यावेळेला असं म्हणून चालणार नाहीये, की मी चुकून दिले. मला काय माहिती होतं हे असं होणार आहे. कारण तुम्ही इनडायरेक्टली यू आर सपोर्टिंग अ फ्रॉड. सो अशा प्रकारचे वेगवेगळे फ्रॉड्स होतायत. ॲब्सोल्युटली म्हणजे आता ॲज यू सेड राइटली आम्हाला रोज ना
रोज एक रँडम मेल अकाउंटवरनं हे येतं, की आम्हाला तुमचा कंटेंट खूप आवडतो. Facebookवरती तर रोज एक मेसेज येतो, की खूप आवडतं कंटेंट. असा-असा आमचा एक प्रॉडक्ट आहे. पेटचे बोज आहेत, हे विका आणि ते फोटो टाकायचे तुम्हाला आम्ही $50 देऊ पर फोटोचे. आणि पर फोटोचे $50 आपण कॅल्क्युलेट करतो, की आटापटे अरे ₹50,000 मिळतं काहीतरी एवढं करेक्ट. मोठेच्या मोठे पैसे मिळतात. 10 फोटो टाकायचे आहेत महिन्याला. $400 महिन्याला म्हणजे खूप होऊन जातात. असं करून आपण हे करा आणि पण हे कॉन्स्टंटली आता माहिती झालंय हे तर आपण वाचून करतो. पण रोज काहीतरी वेगळ्या करेक्ट. टॅक्टिकनी, मेलनी कधीतरी Zaraच्या नावाने मेल येतो, कधी-कधी Adidasच्या नावाने मेल येतो. सगळे हे फिशिंग अटेम्प्ट्स आहेत ना. Adidas समजा मेल आला जरी आणि तू त्या लिंकवरती क्लिक केलं. समजा Adidas.com ही त्यांची समजा हां. मेन किंवा ऑथोराइज्ड वेबसाईट असेल, तर फिशिंग किती सोपं असतं. Adidas.co.in किंवा Adidas.tech असं केलं तरी नॉर्मल माणसाच्या लक्षात येणार नाहीये. तो तिथून काहीतरी पर्चेस करणार आहे. टू गुड टू बी ट्रू स्कीम्स असतात. 70% ऑफ, 80% ऑफ. यू बाय दॅट मर्चंडाइज आणि त्यानंतर द मर्चंडाइज विल नेव्हर अराईव्ह आणि तुम्हाला कळेल पैसे तर गेलेच गेले, क्रेडेन्शियल्स गेले. तुम्ही तुमचं डेबिट कार्डनी कदाचित पे केलं असेल, डेबिट कार्डचे क्रेडेन्शियल्स गेले. सो अशा प्रचंड स्कीम्स आहेत ज्याला लोकं दररोज, दर मिनिटाला, दर सेकंदाला बळी पडतायत. आता आपण डेटा प्रोटेक्शन आणि म्हणजे डेटाबद्दल इतकं बोलत होतो ना, इतकं वेगवेगळ्या पद्धतीनं डेटा लीक होतो आणि मग ते कुठे, काय, ते कसं वापरलं जातं काहीच कळत नाही. म्हणजे जसं आपण गाडी घेतली, की मग इन्शुरन्स कंपन्यांचे फोन यायला लागतात, की इन्शुरन्स पाहिजे, हे ते. आम्ही आता कंपनी रजिस्टर केली होती, ज्यावेळेस जी-एस-टी नंबर आला, त्यावेळेस मग 100 लोकांचे फोन यायचे, ईमेल यायचे, की तुम्हाला काय MSME लोन पाहिजे का? मग कॉर्पोरेट तुम्हाला लोन. हे हवंय का, ते हवंय का? तर हा कुठे-कुठे जिथे कुठल्याही पोर्टलवर आपण आपला नंबर देतो, क्रेडेन्शियल्स कुठल्याही पद्धतीचा देतो, आपला डेटा कुठेतरी शेअर होतो आहे. तर एकतर ही डेटाची गळती आपल्यापासूनच थांबायची कशी आणि तो सिक्युअर कसा करायचा? म्हणजे जे काही माझ्याबद्दलची माहिती आहे, ती या बाहेरच्या कंपन्यांपर्यंत पोहोचली नाही. मग आता जे कोणी कंपनी फिशिंगसाठी किंवा यासाठी अप्रोच करतायत, त्यांना कदाचित अंदाज आहे, की माझ्याकडे पैसे आहेत म्हणून ते माझ्यावर डल्ला टाकतायत ना. त्यांना जर माहीतच नसेल माझ्याकडे पैसेच नाहीये, त्यांना जर माहीतच नसेल या नावाची व्यक्ती, या नंबरची व्यक्ती, या बँक अकाउंटची व्यक्ती एक्झिस्ट करते. त्यांचंही ॲक्चुअल फिशिंग चालू असतं ना. हं. तर याची काळजी कशी घ्यायची? म्हणजे माझा डेटा बाहेर कोणी वापरूच नाही यासाठी मी काही करू शकतो का? सो 2-3 बेसिक नियम याच्यासाठी आहेत, की आता तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये गेलेला आहात. हॉटेलमध्ये फीडबॅक फॉर्म येतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला परत एकदा किंवा इव्हन मेन्यू घेतानाही तुमचा नंबर विचारला जातो, ईमेल आयडी विचारला जातो. सो तुम्ही जर शुअर नसाल, की मला इथे द्यायचा नाहीये, तर मुद्दाम देऊ नका. तुमच्या हातात तो अधिकार आहे त्यांना विचारायचा, की तुम्ही कशासाठी हा माझा नंबर आणि ईमेल आयडी घेताय? मला तुमचे प्रमोशनल मेल्स नकोयत. हे तुम्ही स्वतः नाकारू शकता. बऱ्याच ठिकाणी जिथे कधी-कधी आपण सरकारी कामांसाठी बाहेर जातो, त्यावेळेला आपलं पॅन, आधार हे सोबत ठेवतो. कधी-कधी लोकांकडनं ना घाईच्या नादामध्ये म्हणजे एक्साइटमेंटच्या भरामध्ये जिथे पॅन विचारलंय तिथे लोकं आपल्या पासपोर्टची कॉपी, आधार हेही देऊन टाकतात. म्हणजे तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतःचा डेटा इझिली दुसऱ्यांच्या हातामध्ये ठेवताय. मग उद्या तुमच्याबरोबर फ्रॉड झाला तर ही एंटायरली दुसऱ्या माणसाची किंवा त्या क्रिमिनलची चूक आहे असं मी म्हणणार नाही. कारण तुम्ही तुमचा डेटा अत्यंत इझिली देऊ केलेला आहे. सो पहिल्यांदा या काही गोष्टींवरती टॅब्स लावा. दुसरी गोष्ट चांगली जी घडती आहे ते डी-पी-डी-पी म्हणजे डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन रूल ॲक्ट हा आता हळू-हळू म्हणजे येतोय. म्हणजे आलेला आहे आणि आता त्याची एनॅक्टमेंट चालू होईल. सो याच्यामध्ये काय होणार आहे हे सरकारने पर्सनल म्हणजे काय म्हणतात पर्सनल इन्फॉर्मेशन किंवा इंडिव्हिज्युअल इन्फॉर्मेशन ही लीक होऊ नये याच्यासाठी प्रिव्हेंट करण्यासाठी हा डी-पी-डी-पी रूल आणलाय असं आपण बोलू शकतो. सो याच्यामध्ये काय होणार आहे, की डी-पी-डी-पी आता फार नेसंट स्टेजला आहे. सो आपण 1-2 वर्षांनी बोलू शकू, की डी-पी-डी-पीची काय उदाहरणं, तो वेंडर्सवर कसा एनॅक्ट झालाय, तो बँकांवर कसा एनॅक्ट झालाय, तो रिटेल चेन्स त्याचा कसा वापर करतायत आणि आपण कसे प्रोटेक्ट होतोय. पण त्याची काही महत्त्वाच्या गोष्टी त्याच्या काही महत्त्वाच्या प्रोव्हिजन्स मी इथे सांगते. तो आपला डेटा बाहेर देताना तो कुठला-कुठला म्हणजे तुम्हाला आता हे ह्याच्यावर कंट्रोल ठेवता येईल, की तुम्ही कुठला डेटा बाहेर देताय. एखादं फूड डिलिव्हरी ॲप आहे, तर ते तुम्हाला समजा तुमचं नाव, ईमेल आयडी विचारत असेल, पण ते तुम्हाला तुमची इन्कम रेंजही विचारायला लागलं, ते तुम्हाला तुमचे अल्टरनेट ॲड्रेसेस विचारायला लागलं, तर तिथे यू हॅव अ राइट टू टेल देम दॅट आय डोंट वांट टू गिव्ह धिस इन्फॉर्मेशन. समजा चुकून तुम्ही ती इन्फॉर्मेशन दिली, तर यू हॅव अ राइट टू आस्क देम, की माझी ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कशासाठी हवी आहे? ती तुम्ही कुठे यूज करणार आहात आणि करताय हे मला दाखवा. आणि
अशा कंपन्या ज्या तुमचा डेटा गोळा करतात, या सर्वांवर बंधनकारक ठरणार आहे, की त्यांनी जर तुमचा डेटा बाहेर कुणाला विकला, मार्केटिंग कंपन्यांना विकला, तर त्यांच्यावरती हे डिस्क्लोज करणं बंधनकारक राहणार आहे, की त्यांनी तो डेटा का विकलेला आहे, कुठल्या प्रकारचा डेटा विकलेला आहे तुमचा. सो आता फॉर एक्झाम्पल आपण वेबसाईटचं उदाहरण घेऊ. वेबसाईट नावाचा ब्रँड आहे. मी नुकतंच त्यांच्याकडनं काहीतरी पर्चेस केलं. तर मला ॲज अ कस्टमर एक अधिकार आहे, की मी त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन लॉग इन माझा क्रिएट न्यू अकाउंट करून अकाउंट क्रिएट करू शकते आणि तिथे मी पाहू शकते, की वेबसाईट आता माझा कुठला डेटा यूज करते. वेबसाईटने कुणाकुणाला माझा डेटा शेअर केलेला आहे आणि कशासाठी शेअर केलेला आहे. सो या सगळ्या गोष्टींवरती पर्सनल म्हणजे एका माणसाचा कंट्रोल राहू शकेल अशा पद्धतीने DPDPचे रूल्स आलेले आहेत. सो त्याच्यामुळे कंपन्या काय प्रकारचा डेटा, केव्हा, कोणाला, कशासाठी शेअर करतायत हे त्यांना डिस्क्लोज करणं बंधनकारक राहणार आहे. वाव! सो म्हणजे जेव्हा कुठे आपण ह्या गोष्टी शेअर करतो, नंबर असेल किंवा आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, तिथे पण आपण थोडं कॉन्शियसली विचार करायला पाहिजे, की डेफिनेटली. इथे खरंच आधार कार्ड द्यायची गरज द्यायची आहे का? गरज तर आहे का? रॅन्डम कुठलीही व्यक्ती मला आधार कार्ड नाही मागू साधी शकत. गोष्ट आहे, की तू हॉटेलमध्ये गेलायस, तुझं रूम बुकिंग आहे, तर तिथे तुला आधार कार्ड त्या डेस्कला द्यायची गरज नाहीये. यू कॅन जस्ट शो देम युअर लायसन्स, आस्क देम की याचा फोटो घ्या. त्यांना इव्हन मेल आयडीवरती पाठवायची गरज नाहीये. सो मिनिमम तुमची माहिती जाईल, असा तुम्ही प्रयत्न करणं खूप आवश्यक आहे. आणि आता आपला डेटा बाहेर, कारण हे अशा बऱ्याचशा आता वेबसाईट्स पण मी बघितल्या, की ज्या तुम्हाला सांगतात, की तुमचा डेटा कुठे-कुठे वापरला जातोय ना, आमच्या वेबसाईटवरनं चेक करा. वॉव! यात तुम्ही तुमचे डिटेल्स टाका आणि मग आम्ही तुम्हाला सांगू, की तुमचा डेटा कुठे-कुठे वापरला जातोय. तर एकतर असं करता येणं शक्य आहे का, की ही पण एक या पद्धतीची वेगळी फिशिंगची पद्धत आहे? सो हे होऊ शकेल. समजा गव्हर्नमेंट कम्स विथ धिस आयडिया किंवा सरकारनेच एखादी अशी वेबसाईट आणलेली आहे, ज्याच्यावर सरकार सांगतंय, की या वेबसाईटवरती तुम्ही चेक करू शकता. हं. तर मग करायला हरकत नाही. मग तुम्ही तिथे तुमचे क्रेडेन्शियल्स देऊन चेक करायला हरकत नाही, की आपला डेटा कुठे-कुठे गेलाय, कुठल्या प्रकारचा डेटा कुठे फिरतोय. पण माझ्या तरी ऐकिवात असं काही झालेलं मला माहिती नाहीये. फ्रॉडस्टर याचा जर उपयोग करत असेल, तर तुम्ही अशा सर्व्हिसेसपासनं किंवा अशा ट्रिक्सपासनं स्वतःला वाचवणं हे महत्त्वाचं आहे. हो. आता आपण आधार कार्ड, पॅन कार्डबद्दल बोललो ना, तर मी जिथे रेग्युलरली कधी काही झेरॉक्स काढायची असेल, प्रिंट काढायची असेल, जातो आमच्या बा घराजवळ आहे. तर तो माणूस मला एक छान प्रॅक्टिस करतो, ते आवडतं त्याचं. तो समोरच जे काही कॉपी केलंय ते प्रिंट करतो आणि तिथल्या तिथं तो म्हणतो डिलीट केलं बघा आणि ते इमिडिएटली. कारण का बऱ्याचदा तिथूनही कॉपी होऊच शकतं. कारण का तुम्हाला आपण म्हणजे आता इंटरनेट कॅफेत जात नाही पूर्वी, पण पूर्वी इंटरनेट कॅफेत गेलं की तुम्हाला पॅन कार्ड द्यायला लागायचं, काहीतरी आयडी प्रूफ द्यायला लागायचा, नाही. नंबर लिहायला लागायचा. सो झालं तुमचा फोन नंबर मिळाला, एक आयडी प्रूफ मिळालं, सॉर्टेड. त्या माणसाचा तुम्ही करेक्ट. हे सगळं त्या व्यक्तीच्या सायकीवरती डिपेंडंट आहे, की ती व्यक्ती जर त्याचा उपयोग करणार नसेल, तर काही प्रॉब्लेम नाही असा डेटा द्यायला. पण आपण कुणाची गॅरंटी या जगात आत्ता घेऊ शकतोय? कुणाचीच आपण नाही. डिलीट केलं पाहिजे, म्हणजे आपण आपण बघितलं पाहिजे. डिलीट केलं पाहिजे. हे आपण अत्यंत जबाबदारीने आपल्या डेटा बाबतीत हे पाऊल नक्की उचललं पाहिजे. कारण कुठेही कॉपी करतो आपण, कुठेही रॅन्डम लोक बापरे! मला माझंच काल परवाचं आठवतंय. मी आधार कार्डची मला झेरॉक्स काढायची होती. मी झेरॉक्सवाल्याकडे गेलो. तिथं WhatsApp नंबर होता. त्याच्यावरती WhatsAppवर त्याला कॉपी पाठवली, जी मी डिलीट केली नाही. तर आज तुझी झोप उडाली इन शॉर्ट. हे काय गंमत अशी आहे, तरी तो आधार सांगतोच आहे आपण स्वतःचा मूर्खपणा. आता मी पण ऍड करतो और एक म्हणून. म्हणजे मी ह्याच्या आधी एका फिनटेक कंपनीत काम करायचो आणि तिथे मी फायनान्शियल सिक्युरिटी वीक ॲज अ कॅम्पेन म्हणून रन करत होता मी. आणि त्या काळात मी खूप गडबडीत होतो आणि मला फोन आला, क्रेडिट कार्डचा मी कंप्लेंट केली होती, तुम्ही त्याचं म्हणून मी कोटकमधनं बोलतो, काय कंप्लेन आहे तुमची? म्हटलं असं झालं. ते म्हटलं की नाही प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे. ते म्हटले मी तुम्हाला एक हे पाठवतोय, ते फक्त सांगा मला. हां, हे आहे, ह्या नंबरला फॉरवर्ड करा. आणि इतक्या गडबडीत होतो मी, चाललो होतो, मूव्हीला लेट झाला होता, ते फॉरवर्ड करून टाकलं. ते म्हटलं ओके, पुढच्या 15 मिनिटात तुमचं सगळं तुम्हाला मेसेज येऊन जाईल, कुपन कोड येऊन जाईल, जो काही तुमचा कंप्लेन होती ती. आणि फोन ठेवला आणि मला लक्ष नाही आणि 2 मिनिटात थड माझा फोन वाजायला लागला. बघितलं तर धपाधप मला विड्रॉल्स यायला लागले आणि त्यांनी थँकफुली अकाउंटमध्ये फार पैसे नव्हते आणि काय म्हणतात त्याला, त्यांनी FD डायल्यूट केली माझी. FD लगेच लिक्विडेट केली. म्हटलं मी FD कुठे लिक्विडेट केली? मला लक्षात आलं काय गोंधळ झाला आहे. अकाउंट हे झालेलं आहे. मी इमिडिएटली बँकेचा जो नंबर होता त्याला कॉल केला, सांगितलं माझं अकाउंट फ्रीज करा. त्याच्या आधी जेवढे काही अकाउंटमधले पैसे होते ते पाठवले. पण एवढं करूनही तेवढ्यात मला 5,000चा फटका बसला. कारण का त्यांनी ते क्रेडिट कार्डचं काहीतरी वापरून एक कुठलं तरी रॅन्डम छत्तीसगडचं इलेक्ट्रिसिटीचं बिल भरून टाकलं. बापरे! आणि म्हणजे
इमॅजिन कर, मला लाज वाटते हे सांगायला, की मी तेव्हा फायनान्शियल सिक्युरिटीवरतीच पोस्ट करत होतो सोशल मीडियावरती. तेव्हा आम्ही ते बोलत होतो आणि फक्त ब्रेन फ्रीज मोमेंट आला. गडबडीत मी विचार नाही केला, ॲज यू राईटली सेड मगाशी, की थोडा विचार करा एक अर्धा मिनिट, की हे खरंच तेवढं गरजेचं आहे का, आत्ता गरजेचं देणं आहे का? गरजेचं आहे का. नाही केला आणि मला 5,000 रुपयाचा फटका बसला. हं. अगदी थोडक्यात बसला, बट स्टील करेक्ट. फटका बसला. सो आता याच्यामध्ये चांगला पॉइंट काय होता, की तू टेक सावी आहेस. तुझ्या मोबाईलकडे लक्ष होतं आणि तरी तू हे बघितलं आणि पुढचा अजून म्हणजे अपघात तू टाळलास. अजून एक इथे मी अपील लोकांना करेन, की तुमचे मेल्स सारखे चेक करत राहा. मी माझं एक उदाहरण सांगते. मी बँकॉकला एका असाइनमेंटला गेलेली होते आणि असाइनमेंट जी होती ती छोट्या नेचरची होती म्हणून मी काही माझं इंटरनॅशनल रोमिंग ॲक्टिव्हेट केलेलं नव्हतं. फक्त आता आम्ही याच ह्याच्यात काम करतोय म्हटल्यानंतर मला ती हॅबिट होती, की मी दर 1 तासाने माझा मेल चेक करायचे आणि बँकॉक एअरपोर्टवरनं उतरून मी माझ्या रेसिडेन्सकडे तिथे जात असताना मला गेल्यानंतर वायफाय मिळालं. पाहिलं तर माझ्या ह्याच्यावर Walmartची ट्रान्झॅक्शन झालेली होती SBIच्या क्रेडिट कार्डावरती. मी पटकन इकडे माझ्या ऑफिसमध्ये कॉल केले. त्यांना पटकन माझा नंबर दिला कारण आमची टीम इथे होती त्यावेळेला. त्यांना सांगितलं SBIच्या कॉल सेंटरला पटकन कस्टमर केअरला हे करून सांगा, की मी आता जस्ट बँकॉक एअरपोर्टवरनं आली आहे. मला माहिती नाही माझं कार्ड कुठं स्कॅन झालेलं आहे आणि ते क्रेडेन्शियल्स कसे गेलेले आहेत. त्याच्यामुळे पटकन पटापट SBIने पण माझ्याकडनं डिक्लेरेशन घेतली, की खरंच मीच हे करायला सांगितलंय ना आणि माझं कार्ड फ्रीज केलं. त्याच्यामुळे माझी कुठलीही लायबिलिटी आली नाही. माझं ट्रान्झॅक्शन आधीचं होतं ते त्यांनी फेटाळून लावलं कारण हे अक्षरशः 4 तासामध्ये झालेलं होतं. म्हणजे गोल्डन आवर जो 24 तासाचा असतो फ्रॉड रिपोर्ट करण्याचा, मी अक्षरशः 4 तासात केलेलं होतं. त्याच्यामुळे कार्ड ब्लॉक झालं. कार्ड ब्लॉक झाल्याने पुढची सगळी जी ट्रान्झॅक्शन होती ती आपोआप डिक्लाइन झाली. आता जेव्हा मी मगाशी म्हणालो, की माझं फ्रॉड झालं होतं, तेव्हा माझ्या बँकेसोबत माझं रेग्युलरली बोलणं चाललं होतं सायबर पोलिसांसोबत. तेव्हा बँक ना माझ्या मागे लागली होती, की आमच्याकडे एक इन्शुरन्स पॉलिसी आहे. काही त्याचा ₹1,600 प्रीमियम असतो. त्याच्यात तुमचं काही सायबर फ्रॉड झाला ना, तर आम्ही 5 लाखापर्यंतची रिस्क आम्ही घेतो. मग सो असे काही इन्शुरन्स प्लॅन्स असतात का? आणि ते घ्यावेत का? आणि त्याच्यात काय कव्हर होतं? सो इन्शुरन्स प्लॅन्स आहेत काही कंपन्यांचे, काही हं. बँकांचे. नॉट NBFC बट काही प्रायव्हेट हो. बँका आहेत. ICICI असेल, कोटक असेल. हं. त्यांच्या अशा इन्शुरन्स पॉलिसीज आहेत. इन्शुरन्स पॉलिसीमध्ये काय-काय कव्हर होतंय, किती रिस्क कव्हर होतीये. म्हणजे तुझ्या अकाउंटमध्ये 25 लाखही असतील, पण एखादा फ्रॉड इन्सिडन्स घडल्यानंतर ते तुला कितीचं कव्हर देतायत, हं. हे समजणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी किती प्रीमियम तुला बेअर करायचा आहे, किती कॉस्ट फॉर युअर मनी प्रोटेक्शन बेअर करायची, हे तुझ्याकडे आहे. सो मला वाटतं वेगवेगळ्या बँकांचे असे प्लॅन्स आहेत, पण जर रिस्क कव्हर चांगला असेल किंवा त्याच्यामध्ये मॅक्सिमम रिस्क कव्हर होत असतील, की की तुमच्याकडनं तुमचा OTP दिला गेलेला आहे, असा फ्रॉड इन्सिडन्स होतोय किंवा कुठल्यातरी नेटवर्कमधनं हे ॲक्सेस झालेलं आहे आणि पैसे गेलेले आहेत, तरीही आम्ही तुम्हाला तुमच्या आहे त्या पोर्टफोलिओच्या म्हणजे 25 लाखातले 20 लाख गेलेले आहेत आणि आम्ही ऑलमोस्ट 80% 70% अमाउंट तुम्हाला देतोय. तर मला असं वाटतं, की कव्हरेज जितकं जास्त तितकी ती पॉलिसी तुझ्यासाठी बेनिफिशियल असेल. आता जस्ट बोलता-बोलता अजून एक मला आठवलं, नॉट अबाउट धिस पॉलिसी, पण बँकांची पॉलिसी ही घेण्यामध्ये काही गैर नाहीये. म्हणजे बरीच लोकं आता अवेल करतायत ते आणि डिपेंड्स बँक टू बँक तुम्ही वाटल्यास की कंपेअर करू शकता, की सायबर पॉलिसी एक्झॅक्टली सायबर इन्शुरन्स काय आहे आणि तो तुम्हाला कव्हरेज जितका मॅक्सिमम देईल तितका तुमचा बेनिफिट आहे. सो दॅट इज वन. दुसरी गोष्ट म्हणजे मला मगाशी एकदम एक पॉइंट आठवला फ्री वायफाय. हं. सो फ्री वायफाय हा आत्ताचा इतका मोठा प्रश्न झालेला आहे, की बऱ्याचदा एम्प्लॉईज काय करतात, की ऑफिसमधलं काम झालंय, मला बाहेर जाऊन कॅफेमध्ये काम करायचं आहे आणि मी तिथे गेली आहे आणि मी तिथला फ्री वायफायचा ॲक्सेस घेते तर यू शुड ऑल्वेज अंडरस्टँड, की तुम्हाला जसा फ्री वायफायचा ॲक्सेस आहे, तसा कुठल्याही क्रिमिनललाही तो ॲक्सेस आहे. त्याच्यामुळे तुम्ही ज्यावेळेला तिथे बँकिंग ट्रान्झॅक्शन करताय, क्रिटिकल ट्रान्झॅक्शन करताय, पासवर्ड टाकताय, ह्या सगळ्याचा ॲक्सेस तो फ्रॉडस्टर जर तेवढा मुरलेला असेल, तर तो त्या नेटवर्कमध्ये एंटर करून या सगळ्याचा ॲक्सेस घेऊ शकतो. त्याच्यामुळे आई-बाबा असू देत किंवा आपण हो. हे नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे, की कितीही अर्जन्सी असली तरी फ्री वायफाय वापरताना काळजी घेतली पाहिजे, रादर वापरलीच नाही पाहिजे. बापरे! पर्सनल बँकिंग गोष्टी कधीच फ्री वायफायवरती किंवा केल्या पब्लिक वायफायवरती काही नाही करायचं. जिथे तुम्ही पासवर्ड किंवा बँक ट्रान्झॅक्शन करताय तिथे. DPDPमध्ये ही एक प्रोव्हिजन चांगली कव्हर केलेली आहे, की ज्यावेळेला एखाद्या कंपनीबरोबर डेटा ब्रीच होतो हं. आणि तुमचा डेटा त्या ब्रीच किंवा डेटा कॉम्प्रोमाइजमध्ये जातोय, हो. त्यावेळेला त्या कंपनीला तुम्हाला हे सांगणं बंधनकारक आहे, की आमच्याकडे डेटा ब्रीच झालेला आहे. ओह! आमच्याकडनं तुमचा हा डेटा गेलेला आहे. हो. सो अगेन लायबिलिटी इज ऑन द कंपनी. मध्ये बऱ्याचशा 1-2 क्रिप्टो एक्सचेंजेसचं जेव्हा लीक झाला डेटा, त्यांनी ते पब्लिकली अनाउन्स केलं याचसाठी बेसिकली. करेक्ट.
ज्यावेळेस तुम्ही स्वतः अशा कुठल्यातरी फ्रॉडमध्ये अडकता आणि हे तुम्हाला लक्षात येतं, त्यावेळेस तुम्ही कुठे हे सांगितलं पाहिजे? म्हणजे कुठे दाद मागितली पाहिजे याची, कुठे रिपोर्ट केलं पाहिजे आणि काय लेव्हलपर्यंतच्या गोष्टींसाठी रिपोर्ट केलं पाहिजे? म्हणजे मला माहीत नाही शार्दूलने ती गोष्ट रिपोर्ट केली का? कारण कदाचित ₹5,000 साठी. केलं केलं जरा. हां, मग माझंही सिमिलर एक काहीतरी हे झालं होतं ज्याच्यात काय ₹1400-1500 गेले होते आणि मला असं झालं की कुठे ₹1400-1500 गोंधळ करा आणि मग कुठेतरी कंप्लेंट रेज करा म्हणून मी ती नाही केली. पण ज्यावेळेस कुठल्याही पद्धतीचे फ्रॉड्स तुमच्यासोबत होतात, त्यावेळेस काय गुन्ह्यांसाठी तुम्ही कंप्लेंट करू शकता आणि ती कुठे केली पाहिजे? तर मी याच्यात फक्त एक ऍड करू का? असं काही घडलं तर इमिडिएट पहिल्या स्टेप्स काय घेतल्या पाहिजेत? म्हणजे कळल्या कळल्या काय केलं पाहिजे? आणि यू सेड काहीतरी गोल्डन आर्क, ते करेक्ट, काय असतं? करेक्ट. सो ज्यावेळेला तुमच्यासोबत कुठल्याही प्रकारचा फ्रॉड होतो, तेव्हा 2-3 स्टेप अशा आहेत, की 1930 हा जो गव्हर्नमेंटनी नंबर हेल्पलाईन प्रोव्हाईड केलेली आहे, त्याच्यावरती तुम्हाला कॉल करून हे रिपोर्ट करायचं. दुसरी गोष्ट म्हणजे cybercrime.gov.in नावाचं पोर्टल आहे. तिथे जाताना तुम्हाला काय करायला पाहिजे, की तिथे तुम्हाला पहिल्यांदा तुमच्या ज्युरिस्डिक्शनमधलं जे पोलीस ठाणं आहे, तिथे जाऊन तुम्ही ती सायबर क्राईमची कंप्लेंट नोंदवली पाहिजे. एफ-आय-आर घेऊन किंवा बँकेमध्ये हे झालेलं असेल, तर बँकेचा तो प्रूफ घेऊन, की हे झालेलं आहे, हे डेबिट पडलेलं आहे. ह्या सगळ्याचे प्रूफ घेऊन तुम्ही cybercrime.gov.in ला हे रिपोर्ट करू शकता. कारण तिथे एफ-आय-आर नंबर हा मागितला जातो. कंटिन्युअस सायबर क्राईम सेलबरोबर फॉलोअप करणं इज द की. कारण ते आपल्यालाच करावं लागतं. आपल्या हं. बिहाफवरती कुणी करू शकत नाही. त्याच्यामुळे फॉलोअप हा कंटिन्युअस पाहिजे. अ, तुमच्या हातात तुमचे डिव्हाइसेस आहेत. सो मेल चेक करायला पाहिजेत, मेसेजेस चेक करायला पाहिजे आणि जेव्हा आपल्याला लगेच कळतं, की काहीतरी गडबड झालेली आहे, बँक स्टेटमेंट्स रेग्युलरली चेक करा. म्हणजे दिवसातनं एकदा मिनिमम, म्हणजे हे मी आमच्यासारखी लोकं तर आम्ही 4 तासातनं एकदा करतो. पण बँक स्टेटमेंट्स चेक करायची सवय आहे, की इन केस मगाशी मी त्या लॉयर बाईंचं सांगितलं, की हो. त्यांना डेबिट कार्डचे अलर्टच आले नाहीत, डेबिटचे अलर्टच आले नाहीत. सो या केसमध्ये बँक स्टेटमेंट पटापट चेक करा. ऑनलाईन आजकाल आपल्याला मोबाईल ॲप्स असतात, त्याच्यावरती चेक करा. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेला असं दिसलं, की डेबिट पडलेलं आहे आणि त्याचा तुम्हाला कुठलाही अलर्ट आलेला नाहीये, इमिडिएटली ते पोलिसांमध्ये इन्फॉर्म करा, रिपोर्ट करा. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेला टेलिफोनिक किंवा टेलिकॉलर फ्रॉड एखादा होतो, त्यावेळेला चक्षू नावाचा एक गव्हर्नमेंट पोर्टल आहे, ज्याच्यावरती तुम्ही हे कुठल्या नंबरवरनं आलेलं होतं, कोण बोलत होतं, तुमच्यावर काय, म्हणजे एखादा यू-पी-आय स्कॅम झालाय का, एखादा म्हणजे Google Pay वापरून स्कॅम झालेला आहे का, या सगळ्याचे डिटेल्स चक्षू पोर्टलवरती तुम्ही द्या. चक्षू पोर्टलला मला नक्की प्रेज करायचं आहे. कशासाठी? कारण मागच्या वर्षी मी एक आर्टिकल लिहिलेलं होतं. तर चक्षू पोर्टलनी बऱ्याच अशा कंप्लेंट्सचा कॉग्निझन्स घेऊन अ, जी जी असे वेंडर आहेत, की जे तुम्हाला खोटे सिम प्रोव्हाईड, म्हणजे डुप्लिकेट सिम प्रोव्हाईड हो. करतात किंवा तुमचं के-वाय-सी न करता सिम देतात. अशा सगळ्या वेंडर्सना कितीतरी लाखात त्या लोकांनी या वेंडर्सचा बिझनेस बंद केला. सो हळू गव्हर्नमेंट त्याच्यावरती काम करतीये. फक्त ज्या पद्धतीने घोटाळ्याचा आवाका वाढतोय, त्या पद्धतीने इम्प्लिमेंटेशन किंवा ते जे प्रिव्हेन्शन असायला पाहिजे, तेही तेवढ्याच फास्ट व्हायला पाहिजे. हे एक आणि बँकेला पण पहिला रिपोर्ट केलं पाहिजे ना, म्हणजे बँकेला काही पहिल्यांदा घडलं की बँकेच्या कस्टमर केअरशी तू बोलला पाहिजेस, की हे असं-असं झालेलं आहे. हा कुठलाही ओ-टी-पी मी दिलेला नव्हता. मी कोणालाही कन्फर्मेशन दिलेलं नव्हतं. ह्या अमुक-अमुक कंपनी जिथे माझे पैसे ट्रान्सफर झालेले दिसतात, त्यांच्याबरोबर माझा कुठलाही व्यवहार झाला नव्हता. हे फ्रीज करा. हे फ्रीज करा किंवा एखादं चेक पेमेंट दिसतंय, की चेक किंवा काय बाबा तुझ्या सहीचा गैरवापर होऊन कुठलं तरी चेक पेमेंट झालेलं दिसतंय, तर तू स्टॉप चेक्स किंवा काय म्हणतात स्टॉप पेमेंट ही फॅसिलिटी घेऊ शकतोस. आणि ते गोल्डन 24 आवर काय सो असतं? फर्स्ट 24 आवर पोलीस त्याला म्हणतात, की ते गोल्डन आवर्स असतात, ज्याच्यामध्ये तुम्ही फ्रॉड रिपोर्ट केलं पाहिजे. तुम्ही जितक्या फास्ट फ्रॉड रिपोर्ट कराल, तितकं आम्हाला इन्व्हेस्टिगेशनला सोपं होईल. ओके, ओके. आणि मगाशी तू म्हणालीस, की हा खूप मोठा घोटाळा आहे. सो ह्याची व्हॉल्यूम किती आहे? म्हणजे फायनान्शियल फ्रॉड्स का हे छोट्या प्रमाणात घडतात? म्हणजे एखाद दुसरं आपल्याला दिसतं, की माझे 5,000 गेले, ओंकारचे 5,000-1500 गेले, कोणाचे तर काहीतरी बाबा टोरेस सारख्या ठिकाणी 1100 कोटी गेले. पण हे टोटल देशभरात ह्याचा व्हॉल्यूम किती आहे? सो देशभरातला व्हॉल्यूम रिपोर्टेड, अनरिपोर्टेड फायनान्शियल फ्रॉड्स विच इन्क्लूड सायबर क्राईम, तर जवळ-जवळ 14,00,000 कोटी एवढा याचा व्हॉल्यूम आहे. बापरे! आणि 14,00,000 कोटी. 14,00,000 कोटी. आणि फक्त आता पुण्याचं बघायचं झालं तर मध्यंतरी मी 2 आठवड्यापूर्वी एका वर्तमानपत्रातलं आर्टिकल वाचलेलं होतं आणि जे जे नंबर्स अत्यंत खरे असतील याच्यावरती माझा विश्वास आहे. पुण्याची लोकसंख्या 73 ते 75 लाख. त्याच्यामध्ये मागच्या वर्षात झालेले सायबर क्राईम गुन्हे, सायबर गुन्हे
हे 1161 कोटी होते एका वर्षात झालेले, विच इन्क्लूड्स डिजिटल अरेस्ट, UPI स्कॅम आणि अशा प्रकारचे सगळे किंवा इव्हन पार्सल फ्रॉड ज्याच्याबद्दल मी हो. परत सांगेनही. सो 1161 कोटी. फक्त याच्यात एक दुर्दैवाची गोष्ट अशी होती आणि कदाचित त्याच्यावरती आता सरकार नक्की ॲक्शन घेईल, की एवढ्या मोठ्या फ्रॉडच्या व्हॉल्यूमला एक सायबर पोलिस स्टेशन पुण्यामध्ये आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या त्या सायबर पोलिसांची स्ट्रेंथ जर कन्सिडर केली ती 40 ते 50 लोकांच्या मध्ये आहे. सो गुन्हे घडतायत 1200 कोटीच्या व्हॉल्यूमचे. 75 लाखाची ही पुण्याची लोकसंख्या आणि त्यांना हँडल करायला सायबर पोलिस स्टेशनमध्ये लोकं आहेत 40 ते 50 फक्त. सो आपल्याला कुठल्या गोष्टींची गरज आहे, की सरकार स्वतःच्या त्यांच्या लेव्हलवरती काम चांगलं करतीच आहे. पण याच्यामध्ये अजून काय व्हायला पाहिजे, की फास्ट ट्रॅक कोर्टसारखी असे काही कोर्ट किंवा न्यायालयं पाहिजेत, की जिथे अशा प्रकारे आलेल्या सायबर गुन्ह्यांचा छडा लवकर लागेल, याच्यावर न्याय लोकांना लवकर मिळेल. अशा प्रकारचे न्यायाधीश अजून सिस्टममध्ये किंवा या कोर्टांमध्ये असले पाहिजेत, की ज्यांना टेक्नॉलॉजी नो हाऊ आहे किंवा सायबर गुन्हा हो. हा कसा घडलेला आहे, ह्या नो हाऊमुळे त्यांना ती केस काय म्हणतात, केस सॉल्व्ह करायला किंवा त्या केसवरती जजमेंट द्यायला जास्त उपयोग होईल. सो अशा प्रकारच्या प्रोव्हिजन्स ज्यावेळेला सरकारकडनं येतील, ह्या स्वागतार्ह आहेत आणि ह्या लवकर झाल्या पाहिजेत. म्हणजे हळू आपण गुन्हे बंद होणार नाहीयेत. टेक्नॉलॉजी हे एनेबलर झालेलं आहे. टेक्नॉलॉजी ही दुधारी तलवार आहे. सो आम्ही म्हणतो टेक्नॉलॉजी हे घोटाळ्यांना एनेबलर झालेलं आहे. जर ते एनेबलर झालेलं आहे, तर आयडियली आत्ताचा सिनारिओ असा आहे, की फ्रॉडस्टर हा आमच्यासारख्या इन्व्हेस्टिगेटर्सपासून 10 पावलं पुढं आहे. रादर आपण किंवा आपली न्यायसंस्था अशी पाहिजे, की आपण त्यांच्यापेक्षा 10 पावलं पुढे असायला पाहिजे. हो. आता आपण या सगळ्याबद्दल बोलतोय आणि फायनान्शियल फ्रॉड्सबद्दल बोलतोय. मग ज्याचं कोणाचं आर्थिक नुकसान होतं, ज्याचे कोणाचे पैसे येतात, त्यांचा तीच आशा असते ना, की मला ते तक्रार यासाठी करायची आहे, का आता ते कधीतरी परत मिळतील. म्हणजे कारण कष्टाचे पैसे आहेत, सगळ्यांनी त्या पद्धतीनं कमवलेले. ज्यावेळेस कुठल्याही पद्धतीचे हे फायनान्शियल फ्रॉड्स होतात, त्यातनं कंप्लेंट झाली आणि योग्य वेळात काय समजा 24 तासाच्या आत मी रिपोर्ट केली, बँकेला योग्य वेळेत कळवलं, माझा UPIचा काय नंबर बदलला पासनं सगळ्या गोष्टी ज्या काही अपेक्षित आहेत, त्या सगळ्या जरी गोष्टी केल्या, हवी ती माहिती दिली, तरी त्यातनं पैसे रिकव्हर होण्याचं प्रमाण किती आहे? सध्या ते खूप कमी आहे. सध्या माझ्याकडे एक्झॅक्ट डेटा नसला तरी जे आम्ही वेगवेगळ्या लोकांशी बोलतोय किंवा लॉ एन्फोर्समेंटमधल्या लोकांशी बोलतोय, सीनियर सिक्युरिटी प्रोफेशनल्सशी बोलतोय, तर टोटल असं आपण धरू समजा 1000 कोटी आत्ता फ्रॉड्सना गेलेले आहेत. त्यातले जेमतेम 10-15 कोटी परत मिळत असतील. जेमतेम 1.5% 1-1.5% कमी. वाह! त्याच्यामुळे बापरे! मला असं वाटतं जेवढी पोलिसांमध्ये टेक्नॉलॉजी किंवा फायनान्स किंवा अकाउंटिंग किंवा म्हणजे वित्त कळण्याची जेवढी क्षमता त्यांच्यामध्ये येईल किंवा टेक्नॉलॉजी कळण्याची येईल, त्यांच्या हातामध्ये अशी टूल्स येतील, की ती ती लोकं गुन्हेगारांना लवकर पकडू शकतील किंवा डिसिजन्स फास्ट घेऊ शकतील. ज्याच्यामुळे गुन्हेगार ते पैसे विथड्रॉ करायच्या आत पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचतायत. हे ज्या वेळेला, ज्या लेव्हलला, स्टेजला घडेल, त्यावेळेला आपल्याला परत आपले पैसे मिळण्याचा टक्का, प्रमाण हे नक्की वाढेल. आता गंमत अशी आहे ना, की आता सगळ्या फोन्स कोणालाही फोन केला तर रिंग वाजत नाही, तर हा मेसेज येतो, की तुम्हाला कोणी डायरेक्ट कॉल करणार नाही, काही हे करणार नाही. गव्हर्नमेंट त्याच्या अवेअरनेसनी काम करते. पण तो व्हॉल्यूम बघितल्यावरती ऑलमोस्ट 13% आपल्या GDPच्या जर फायनान्शियल फ्रॉडमध्ये आपला देशाची संपत्ती लीक होत असेल, तर ह्याच्याविरुद्ध लिटरली इमर्जन्सी लेव्हलला मोर्चा आणणं गरजेचं आहे. आणि नक्कीच. म्हणजे बेसिकली अवेअरनेस लोकांमधला वाढवणं हे जास्त गरजेचं आहे. लोकं जेवढी अवेअर होतील तेवढी कारण हे बघ, आपलं सगळं आयुष्य हे इतर गोष्टींबरोबर पैशाच्याही अराउंड आपलं आयुष्य असतं. कसं? कारण त्या पैशाने आपण आपलं आयुष्याचं प्लॅनिंग करतो. पुढचे सगळे आपले इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स, कन्झम्पशन प्लॅन्स हे त्या पैशावरती अवलंबून असतात. सो पैसा जर आपला इतका महत्त्वाचा फॅक्टर आहे, तर तो सेफगार्ड करण्यासाठी पण तुम्ही तेवढी पावलं स्वतः उचलली पाहिजे ना. तुम्ही असं म्हणून चालणार नाही, की सरकार काही करत नाहीये. सरकार हे एक लक्षात घे, गव्हर्नमेंट इज द लास्ट रिसोर्स ज्यांना तुमच्याबरोबर फ्रॉड झालाय हे कळतो. आणि त्यानंतर ती पावलं उचलली जातात म्हणजे Fair enough. पोस्टमार्टम ॲक्टिव्हिटीज होतात. मग आता हा
गुन्ह्यांचं प्रमाण वाढतंय म्हटल्यानंतर आता नियामक वेगवेगळे तुम्हाला मेसेजेस पाठवतायत, अवेअरनेस सेशन्स घेतायत. इव्हन त्यांच्या एम्प्लॉईजमध्ये पण ते अवेअरनेस सेशन्स घेऊन पुढे ते कसं पर्क्युलेट होईल समाजात ते बघायचा प्रयत्न करतायत. पण एवढं लक्षात ठेवा, की तुमच्या पैशाचं, तुमचे इन्व्हेस्टमेंट सेफगार्ड करणारे तुम्हीच आहात. त्याच्यामुळे त्याची पहिली नोंद किंवा ते कसं सेफगार्ड करावेत ह्याचं पहिलं ज्ञान हे तुम्ही घेतलं पाहिजे. अ, आता ॲक्च्युली आम्ही धनदौलतमध्ये ना लोकांसोबत इन्व्हेस्टमेंट आणि ह्या सगळ्या गोष्टींवरती फायनान्शियल लिटरसी आणि शहाणपण या पर्स्पेक्टिव्हने बोलत असतो. आणि आता तुम्ही मगाशी इन्व्हेस्टमेंटबद्दल बोलत होता, तेव्हा आम्हाला हे लक्षात आलं की टिप्स आणि टेलिग्राम्स हा एक खूप मोठा म्हणजे लिटरली म्हणजे मागच्या आठवड्यात आम्ही रचनाताईसोबत पण एक एपिसोड केला, तेव्हाही ती म्हणली की माझा फोटो वापरून खूप गोष्टी हे घडत असतात. हे ह्या टिप्स, हे टेलिग्राम ह्याच्याबद्दल आपण थोडंसं डिटेलमध्ये बोलू शकलो तर, कारण का त्याच्यात पण बरेच जण फसतायत आणि बरेच जण हात पळवून घेतायत. म्हणजे एक तुम्ही लक्षात घ्या, की ज्या इन्फ्लुएन्सरचं किंवा इव्हन नारायण मूर्ती हे खूप मोठ्या काय म्हणतात कंपनीचे संस्थापक होऊन गेलेले आहेत आणि अजूनही त्या कंपनीच्या डिसिजन्समध्ये ॲज अ शेअर होल्डर ते नक्की बोलू शकतात. तर जी व्यक्ती ऑलरेडी एवढी मोठी आहे, त्याला टेलिग्राम ग्रुप काढण्याची गरज निर्माण होईल का? नाही. किंवा ज्या इन्फ्लुएन्सरचं स्वतःचं चॅनल आहे, तर तिला Facebookवर किंवा त्याला Facebookवर ॲड करायची वेळ आहे म्हणजे वेळ येईल का? शी ऑर ही इज सो फेमस की त्यांच्याकडेच लोकांनी ॲडवाईस घ्यायला आपण होऊन जात असतील. सो असं जर काही होत असेल, की एखादी इन्फ्लुएन्सर किंवा एखादा इन्फ्लुएन्सर स्वतःचा चेहरा वापरून आणि कुठल्यातरी अननोन कंपनीच्या नावाने करतोय, तर तिथे पहिल्यांदा तुम्हाला धोक्याची घंटा समजली पाहिजे. तुम्ही ती ॲडही क्लिक करायला नको, नायदर तो ग्रुप जॉइन करायला नको. इथे म्हणजे तुम्ही आपणहून आपले हा डिटेल्स बैल म्हणजे त्यांच्या लोकांच्या हातामध्ये देताय. सो हे काही अगदी मी नेहमी माझा आवडता शब्द आहे फायनान्शियल सिक्स्थ सेन्स हा प्रत्येक माणसाने ॲट सम पॉइंट ऑफ टाईम डेव्हलप करायलाच पाहिजे, की हे स्वतःलाच विचारले पाहिजेत प्रश्न, की एखादा इन्फ्लुएन्सर का ॲड करून स्वतःकडे लोकं अट्रॅक्ट करेल? त्याचं चॅनल ऑलरेडी जर लाखो लोकं बघतायत, तर त्याला गरज आहे Facebook किंवा Instagram मार्केटिंगची आणि बिलीव्ह मी समजा अशी ॲड आपण बघितली, तर ती कंपनी तू 2 दिवसांनी पाहायला जा, ती अस्तित्वातही नसते, तिची वेबसाईट अस्तित्वात नसते, त्यांच्या ऑफिसचा कुठे नामोनिशाणा नसतो आणि दे आर ऑलरेडी ओन्ली प्रेझेंट ऑन Telegram और WhatsApp. सो हे शेडी नाहीये का? सो ह्या काही बेसिक गोष्टींचा लोकांनी जरी ह्या गोष्टी डोक्यात ठेवल्या, तरी स्वतःचे इंटरेस्ट लोकं खूप चांगल्या पद्धतीने प्रोटेक्ट करू शकतील. आता ऑलमोस्ट शेवटाकडे आलोय म्हणून शेवटचा प्रश्न. आपण आता स्वतःची इन्फॉर्मेशन सेफगार्ड करण्याबद्दल बोललो. तर आत्ता जर मला सुरुवात करायची आहे या क्षणाला, की मला माझा सगळा डेटा, माझ्या सगळ्या फायनान्शियल्स आणि माझे सगळे इन्व्हेस्टमेंट मला सेफगार्ड करायचे असतील, तर मी कुठून सुरुवात करायची? म्हणजे आता ते Instagram किंवा कुठल्याही सोशल मीडियावरती मी लॉग इन करताना ते मला 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन ऑन करायला सांगतं. तसं मला फायनान्शियल 2 फॅक्टर ऑथेंटिकेशनसाठी काय करावं लागेल? 1-2 गोष्टी डेव्हलपमेंट या पर्स्पेक्टिव्हनी सांगते, की फ्रॉड होत आहेत हे कळतंय, सगळीकडे वाचतोय, सगळ्यांकडनं ऐकतोय. तर एक ॲप असं तयार केलंय आपली होमग्रोन कंपनी एक विखील. तर त्यांनी एक अँटी फ्रॉड ॲप लॉन्च केलेलं आहे. अगदी रिसेंटली लॉन्च केलेलं आहे. पण त्या ॲपचे फीचर इतके अमेझिंग आहेत, की त्यांनी आय थिंक 2-3 वर्ष स्वतःकडे एक अँटी फ्रॉड लॅब तयार केलेली होती आणि त्याच्यामध्ये फ्रॉड कसे घडतात याच्यावरती पूर्ण रिसर्च करून त्यांनी हे ॲप आणलेलं आहे. ॲपचे काही फीचर मी तुला सांगते आणि हे ॲप मोठ्यांपासनं ज्या माणसाच्या हातामध्ये फोन आहे, ज्या माणसाच्या हातामध्ये iPad आहे, लॅपटॉप आहे, त्या सगळ्यांसाठी हे ॲप एक वरदान आहे. ते म्हणजे कसं, की आता छोटं उदाहरण घे. त्या ॲपचं एक वंडरफुल फीचर म्हणजे कॉल फॉरवर्डिंग ऑप्शन तुला कळतो. म्हणजे तू रस्त्याने चाललायस. तुझ्याकडे एक व्यक्ती येते रात्रीची समजा 9ची वेळ आहे. ती व्यक्ती म्हणते, "माझ्या फोनची बॅटरी स्विच ऑफ झाली आहे. मला माझ्या घरच्यांना कळवायचं इथे घ्यायला या. प्लीज तुमचा फोन द्याल का? मी कॉल करते. 1 मिनिटच बोलायचं आहे." ती अर्जन्सी बघून आपण बऱ्याचदा आपला फोन देतो. ती व्यक्ती बोलते काय 1 मिनिटात. आपल्याकडे आपला फोन येतो आणि त्याच्या पुढच्या 1-2 तासामध्ये ना आपल्याला कुठला मेसेज येतो, ना कुठला फोन येतो. ह्याकडेही लोकं दुर्लक्ष करतात. पण हं. हे जेव्हा होत असेल कारण अशा वेळेमध्ये पटकन हातचलाखीने तुमचा
तुमच्या फोनवरचे सगळे डिटेल्स किंवा तुमच्या फोनवर पुढे येणारे सगळे कॉलचे ऑप्शन्स किंवा मेसेजेसचे ऑप्शन एका अननोन नंबरला फॉरवर्ड केलेले असतात, म्हणून ते तुम्हाला येत नसतात. सो हे ॲप ज्यावेळेला तुझ्या फोनवर इन्स्टॉल्ड आहे, ती व्यक्ती तुझ्या हातात फोन देऊन निघून जाईल. ते तुला पुढच्या मिनिटाला हा एक अलर्ट पाठवेल, की तुमचे फोन आत्ताच अमुक-अमुक नंबरवरती फॉरवर्ड झालेले आहेत. इमिडिएटली स्टॉप करा इफ यू हॅव नॉट डन धिस. ओके. सो याच्यापासून तुम्ही अशा अशा काही फ्रॉड्सपासून तुम्ही स्वतःला प्रिव्हेंट करू शकता. फिशिंग लिंक्स, आता तू जसं म्हणलास, की मी माझ्या वडिलांना कसं समजावू, की हे फिशिंग आहे आणि ते कुठेतरी दुसरीकडे आहेत आणि मला त्यांना आता एज्युकेट करायला वेळ नाही आणि त्यांना ते समजून घ्यायचं नाहीये. सोपी गोष्ट आहे. हे ॲप ज्यावेळेला तुझ्या फोनवरती आहे, त्यावेळेला अशी कुठली लिंक आली, तर ते ॲप ते रीड करतं आणि ते तुला सांगतं वेदर इट इज जेन्युइन ऑर इट्स अ फिशिंग ऑर स्कॅम लिंक. देन ॲट युअर ओन रिस्क तुला जर तरीही प्रोसीड करायचं, तरीही क्लिक करायचं असेल, तर ती तुझी रिस्क आहे. हे दुसरं फीचर झालं. अ, अशी जवळ-जवळ 12 ते 13 अमेझिंग फीचर्स जी इंडियन कॉन्टेक्स्ट आणि इंडियन फ्रॉड्सचा अभ्यास करून बनवली गेलेली आहे. नॉट ओन्ली मेसेजेसचं, तुझ्या ईमेलवरती पण अशा कुठल्या फिशिंग लिंक आल्या, तरी ते रीड करून तुला ॲप सांगेल, की प्लीज डू नॉट प्रोसीड. धिस इज अ स्कॅम. हेही तुला सांगेल किंवा आता त्यांच्याकडे असा म्हणजे काय म्हणतात, असं एक फीचर आहे, की ज्याच्यामध्ये तुला कॉल येतोय आणि ते तुला दाखवतोय, की हा स्कॅम कॉल आहे. सो यू विल नॉट टेक इट किंवा हा अमुक-अमुक नंबर हा फ्रॉड म्हणून म्हणून रिपोर्ट केला आहे. पटकन खाली तुला दिसेल, यू विल नॉट टेक इट. यू विल नॉट फॉरवर्ड एनिथिंग. त्याच्यामुळे तुम्हाला हे जरी काही प्रिव्हेंटिव्ह काही कळलं, तरी मला असं वाटतंय की तिथे पहिली लढाई जिंकली. म्हणजे पहिली गोष्ट तुमचा डेटा अ, जाणारच नाही लोकांच्या हातामध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याचदा तुम्हाला अशी ॲप्स किंवा आता क्विकहिलचं हे जे ॲप आहे, त्याच्यातलं अजून एक अमेझिंग फीचर म्हणजे असं आहे, की तुझ्या फोनवरती कुठली फेक ॲप्स इन्स्टॉल झालेली आहेत, की तू फोन अपडेट केलेला आहेस आणि तू नकळत परमिशन दिलेली आहेस तुझ्या Google Play Storeला, की इट कॅन डाउनलोड द ॲप ऑन इट्स ओन आणि एखादं कुठलंतरी गेमिंग ॲप डायरेक्ट डाउनलोड झालेलं आहे, कुठलंतरी एखादं फेक लोन ॲप डाउनलोड झालेलं आहे. इट विल गिव्ह यू द एनालिसिस की तुझ्या ह्याच्यावरची जी ॲप्स आहेत, ती तुझा डेटा ट्रॅक करतायत. सो ही जी नोटिफिकेशन्स आहेत, ही अत्यंत महत्त्वाची आहेत. तुला कळणारही नाही तुझं कुठलं ॲप तुझा कॅमेरा ॲक्सेस करतंय, तुझं कुठलं ॲप तुझा बँकिंग ॲप ॲक्सेस करतंय, लोकेशन ॲक्सेस करतंय. हे जेव्हा तुला त्या फोनवरती समजेल, त्यावेळेला अशी ॲप तू पटापट डिलीट करशील. हो. सो मला असं वाटतं, की अशा प्रकारची जी ॲप्स आहेत, ती तुम्हाला त्याचा फायदा नक्की करून घेता येईल. नाही, आता आपण ॲप्स बद्दलच बोलतोय म्हणून जो एक पहिला प्रश्न पडतोय तो विचारतो, की जर असा कुठलंही ॲप मला वापरायचं आहे जे माझ्यासाठी डेटा सिक्युअर करेल किंवा माझ्यासाठी फायनान्शियल फ्रॉड अडवण्याचं काम करेल, तर त्याच्यासाठी त्या ॲपला मला सगळ्या गोष्टींची परमिशन द्यावी लागेल ना. तर तिथे माझी परत पर्सनल इन्फॉर्मेशन मी कुठल्यातरी ॲपसोबत शेअर करतोय, ते कितपत रिस्की आहे? कारण हे अर्थात याच अर्थाने झालं, कारण मला जर त्या ॲपला त्याने मला सांगणं अपेक्षित आहे, की हे नोटिफिकेशन बघा, हे इम्पोर्टंट तुझ्यासाठी, हे तू मिस आउट केलंय. मेल तर पूर्ण ॲक्सेस द्यायचा. हां, याचा अर्थ मी सगळ्या फोनचा, सगळ्या डेटाचा माझ्याकडे असलेला ॲक्सेस मी त्या कुठल्याही ॲपसाठी देतो आहे. तर ते सुद्धा माझ्या नंतर अंगाशी नाही येऊ शकत का? अ, माझा एक्सपिरियन्स असा आहे, की हे अंगाशी येणार नाही. कारण हे कंप्लायंट ॲप आहे. हे ॲप आय थिंक भारत सरकारबरोबर खूप क्लोजली काम करतंय. त्याच्यामुळे त्यांना हा अंदाज आहे, की आपण तुझ्या इन्फॉर्मेशनची किंवा तुझ्या इन्फॉर्मेशनमधला कुठला पार्ट हा नोटिफिकेशन देण्यापुरता वापरायचा आहे. कुठल्या पार्टला त्यांचा ॲक्सेस तुझ्या डेटाला नसेल. हे सगळे फीचर्स ॲपमध्ये इनबिल्ट आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे हा तुझा प्रश्न अगदी व्हॅलिड आहे. पण कुठलातरी एखादा रशियन ॲप जे तुला अँटी फ्रॉड ॲप म्हणून तुझ्याकडे येतंय आणि तुझा ॲक्सेस घेतंय. मे बी ते फ्री ऑफ कॉस्टही तुझ्याकडे डाउनलोड करायला येईल आणि यू विल बी टेम्प्ट की मला कशाला कुणाला ₹500-700 द्यायचेत. मी हे फ्री ऑफ कॉस्ट करतो आणि मला येतीलच नोटिफिकेशन. पण ते जितकं रिस्की आहे, तेवढं हे रिस्की नाहीये. कारण ही होम ग्रोन ॲप्स आहेत. यांना एक्झॅक्टली भारतामध्ये काय घोटाळे होत आहेत, आत्ताचे घोटाळे काय आहेत आणि कुठे आपण नोटिफिकेशन्स द्यायला पाहिजे हे चांगलं माहिती आहे. सो मी जर बघितलं माझ्या फोनमध्ये, मी ज्यावेळेला हे वापरतीये, त्यावेळेला मला काय रोज आणि सारखी-सारखी नोटिफिकेशन येत नाहीयेत. मला अगदी अगदी क्रिटिकल टाईमला हे नोटिफिकेशन येतं, ज्यावेळेला मला ॲक्ट करायचं आहे. सो इट इज नॉट इंटरफिअरिंग विथ युअर डेटा ऑर नॉट इंटरफिअरिंग विथ युअर वर्क. हं, हं. अँड गोइंग अहेड द ॲप विल टेल यू ऑर द कंपनी विल टेल यू की ते ॲज अन ॲप्लिकेशन ते तुझा कुठला डेटा वापरतं. येस, थँक यू सो मच अपूर्वा, तुम्ही आलात आणि इतका महत्त्वाचा विषय सोपा करून सांगायला मदत केलीत.
तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. या एपिसोडमधनं तुम्हाला काही टिप्स मिळाल्या असतील तर प्लीज तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा आणि प्लीज अमुक तमुकला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुमच्यासोबत काही घडलं असेल तर नक्की कमेंटमध्ये शेअर करा सो दॅट बाकी लोकांना कळेल की काय पद्धतीच्या गोष्टी घडतायत, फ्रॉड्स घडतात आणि आपण जेवढे एकमेकाला एक्सचेंज करू तेवढे जास्त लोक अवेअर होणार आहेत. Correct. येस. धन्यवाद. धन्यवाद. लो बसावा.